तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या पुरेपूर डॅमेज करणारा एकच एजंट असा म्हटला जातो आयुर्वेदाकडनं, तो म्हणजे तुमचा स्ट्रेस. मी चालायला जाते, मी चालायला जातो, त्याने किती फायदा होतो? जर माझ्या हृदयाला हार्ट अटॅक प्रूफ बनवायचं आहे तर माझा VO2 max दणकेबाज असणं हे गरजेचं आहे. 30शीतले आणि 40शीतले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे. हार्ट अटॅक जिममध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा येतात का? जर माझं हृदय 150-160च्या स्पीडला धावायला लागलेलं आहे आणि त्या हृदयाला स्वतःचा स्पीड जर कुठेही कंट्रोल झाला नाही तर तो हृदय कोसळू शकतो. चित्रगुप्ताने मला समजा 60 कोटी श्वास मला घेऊन पाठवलेला आहे या पृथ्वीवरती. आता हे 60 कोटी श्वास मी 60 वर्षात संपवायचे का 100 वर्षात संपवायचे? दिस डिपेंड्स ऑन मी. बरोबर. व्यायाम ती गोष्ट आहे ज्याच्याने माझ्या हृदयाचं पोषण होतं. माझ्या रक्तवाहिन्या ज्या मस्त हेल्दी असायला पाहिजेत त्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करणारा सर्वात बेस्ट एजंट कोण? तर ट्रान्सफॅटी असेल. जर माझं मन मोटिवेटेड नसेल, मी डिप्रेस स्वतःला केलेलं असेल की जग सगळं वाईटच आहे, आता प्रॉब्लेमच घडणार आहे, हे जर मी स्वतःला सांगत बसलेलो असेल तर मी चुकीचे आहार आणि चुकीची जीवनशैलीला जाणार. माझ्या आई वडिलांनी जर व्यायामाचा कल्चर माझ्यामध्ये लावला नाही, काय खायचं काय नाही खायचं हे छान कल्चर जर मला दिलेलं नसेल तर मी चुकीच्या दिशेला जाणार आणि त्या दिशेला पुढे बसलेलं आहे हार्ट डिसीजचं स्टेशन. हृदयरोग जर झालेला असेल तर पहिली मेंदूतून भीती काढून टाका. जर त्या हृदयरोगाच्या भीतीला गायब करण्यात आलं तर हृदयरोग आतमध्ये ट्रीट करणं खूप सोपं आहे. आपण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेट करत बसतो म्हणून भीती आपण निर्माण करतो. उत्तरांकडे कॉन्सन्ट्रेट केलं की ठीक आहे, कमी आहे, मला उद्यापासून वाढवायचं, काय करू? ह्या गोष्टी करायला लागतो की माझा प्रॉब्लेम संपला. जर मी प्रॉब्लेमकडे घाबरून बघण्याचाच मी दृष्टिकोन नाही ठेवलेला असेल तर मी सोल्युशनकडे कधीच पोहोचू शकत नाही. नमस्कार मंडळी, माधवबाग संगे वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्यावर गप्पा मारायला, आपल्याबरोबर चर्चा करायला आलेले आहेत माधवबागचे संस्थापक MD आणि CEO डॉक्टर रोहित माधव साने. डॉक्टर साने यांच्याबरोबर आपण हृदयाच्या जवळच्या गप्पा मारलेल्या आहेत. हृदयविकार कसा टाळावा, दैनंदिन जीवनात आपण काय काय गोष्टी करतो, आपली जीवनपद्धती कशी आहे, त्याचा डिरेक्टली संबंध हृदयावर कसा आहे आणि वाईस वर्सा, त्या एकामेकांचं नातं कसं आहे याच्याबद्दल आपण विविध घटकांवर चर्चा केलेली आहे. हृदयविकार टाळणं हा एक भाग झालाच, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कोणाला जर हृदयविकार झाला असेल तर त्याच्यातनं ते कसे पूर्णपणे बाहेर येऊ शकतात ह्याच्याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. व्यायाम करणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ असू दे किंवा आपल्या इथली जी मोठी माणसं असतात ती चालायला जातात, त्याचा काय परिणाम होतो, ते योग्य आहे की अयोग्य आहे किंवा त्याच्यात काही सुधारणा केली पाहिजे का, याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आपण जे खातो त्याचा हृदयावर काय परिणाम होतो याचंही डिटेलमध्ये डिस्कशन झालेलं आहे. उपवास करावेत की नाही करावेत, करत असाल तर काय खावं काय नाही खावं ह्याच्याबद्दलही आपण गप्पा मारलेल्या आहेत. आपल्या विचारांचा आपल्या हृदयावर खूप मोठा प्रभाव असतो, त्यामुळे स्ट्रेस येणं किंवा टेन्शन घेणं किंवा निगेटिव्ह नकारात्मक विचार करणं ह्यामुळे आपण आपल्या हृदयाची हेल्थ आहे, हार्ट हेल्थ आहे, ती कशी अफेक्ट करतो, कसा त्याचा परिणाम होतो ह्याबद्दलही सुंदर गोष्टी आपल्याला डॉक्टर सानेंनी सांगितलेल्या आहेत. ह्या पूर्ण एपिसोडमध्ये डॉक्टर सानेंबरोबर ही चर्चा करताना आम्हालाही खूप गोष्टी नव्याने कळल्या. आम्ही त्या गोष्टी हृदयात न मेंदूपर्यंत नेल्यात आणि आम्हीही आमच्या जीवन पद्धतीत बदल करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हालाही आजच्या भागात सोप्या पण खूप इम्पॅक्टफुल गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. जसं म्हटलं मी, आजचा भाग हा माधवबाग संगे आहे. माधवबाग हे गेले 20 वर्ष सातत्याने हृदयविकार असू दे, डायबिटीज असू दे, अशा विविध प्रकारांच्या विकारांवर, डिसीजेसवर खूप इम्पॅक्टफुली काम करत आहेत. 10 लाखपेक्षा जास्त पेशंट्सना त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. त्यातल्या 6 लाखहून अधिक पेशंटना रिव्हर्सल म्हणजे झालेल्या रोगातनं पूर्णपणे बाहेर त्यांनी आणण्यास मदत केलेली आहे. त्यांची भारतभर 360हून अधिक सेंटर्स आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत जिकडे ते आयुर्वेद या फाउंडेशनवर विविध पॅथीनं इंटिग्रेट करून पेशंट्सना सेवा देत असतात. आणि माधवबागची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर असा हा हृदयाचा जवळचा भाग मी लगेचच चालू करतोय, पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहील. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर मंडळी 6,500 पेक्षा जास्त लोक आता त्याचा भाग झालेले आहेत. त्यांना आम्ही मराठीतून ईमेल स्वरूपात पत्र पाठवत असतो, विविध गोष्टी शेअर
करत असतो त्या तुमच्यापर्यंत पण येऊन पोचतील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा कार्यक्रम विविध शहरात होऊ घातलेला आहे. हा कार्यक्रम आत्ता बघत असताना 23 मार्च रोजी पुण्यामध्ये आपला कार्यक्रम आहे. त्याचेही डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत किंवा तुम्ही कधीही हा भाग बघत असाल तर त्या लिंकवर गेलात तर पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती मिळेल. आणि जर का तुमच्या शहरात आम्ही येत असू तर नक्की या आम्हाला तुम्हाला भेटायला आणि हे सगळं जे काय कथाकथनाचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवायला खूप खूप आवडेल. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो माधवबाग संगे वायफळ कुतूहलच्या या सुंदर हृदयाजवळच्या एपिसोडची विथ नन अदर दॅन डॉक्टर रोहित माधव साने. लेट्स गो. डॉक्टर साने, वायफळवर तुमचं स्वागत आहे. कसं वाटतं? एकदम छान, मस्त, एकदम कम्फर्टेबल. जगास आपलं घरगुती वातावरण असल्यामुळे. किती वाजता उठलात आज तुम्ही? युजली मी साधारण 4:30, 4, 4:15 या लेवलला उठतच असतो आणि तेव्हा झोप संपतेच. सो नॉर्मल माझं दिनचर्या नॉर्मली हीच असते की 4, 4:15, 4:30ला उठलो की आपली नॉर्मली प्रातःचर्या जी झाली की त्याच्यानंतर माझा एक छोटासा व्यायामाचा एक शेड्यूल असतो जो लहानपणी जिम्नॅस्टिक्स करायचो. सो तेव्हापासून जी सवय लागलेली होती ती अजूनपर्यंत इट्स गोईंग ऑन. सो त्याच्यानंतर घरच्या घरी करता सकाळी? हो, माझं सगळं घरच्या घरी असतं. कारण का आय एन्जॉय डुईंग दॅट. जेवढं मी माझ्या स्पेसमध्ये असेल तेवढं मी जास्त कम्फर्टेबल असतो. आणि ते झालं की त्याच्यानंतर माझं नॉर्मल एक दिनचर्या ठरली असते की 7-7:30ला मला क्लिनिक माझं चालू करायचं असतं. सो एव्हरी डे 7:30 आय एम देअर इन माय क्लिनिक. आय टेक अबाउट 15 minutes टू रीच टू माय क्लिनिक. सो साधारण 7:15ला निघायला लागतं आणि त्याच्या अगोदर माझं पूर्ण जेवण झालेलं असतं. सकाळ. सो सकाळी माझे 2 भाकऱ्या भाज्या खाऊन झालेल्या असल्या भात की नाही, युजली आय डोंट. सो भाकरी भाजी खाऊन झाली माझी की देन आय एम फ्री टू स्टार्ट विथ माय क्लिनिक. त्याच्या अगोदर थोडासा मला वेळ मिळालेला असतो, 1-1.5 तासाचा. तर त्या वेळात मी युजली यूट्यूबमधनं बरेचसं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो असे तुमचे पॉडकास्ट वगैरे बघून. सो कारण का कंटिन्युअसली बिंग अपडेटेड अबाउट थिंग्स इज ऑलवेज बेटर. सो तो ज्ञान जे काही मिळतं त्या ज्ञानाचा आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी वापर करू शकत असतो. सो 7:30ला युजली माझं क्लिनिक चालू झालं की 7:30पासून साधारण 10:30, 11, 11:15 वाजेपर्यंत ते क्लिनिक युजली चाललेलं असतं. सो 3-4 तासांचं ते पूर्ण क्लिनिक झालं की नंतर आय युजली गो टू आवर हेड ऑफिस. आणि मग तिकडनं सकाळचं मी जो डॉक्टर जो असतो तो डॉक्टर संपला की देन आय बिकम अ बिझनेसमॅन फ्रॉम 11:30. आणि मग संध्याकाळी 7-7:30 पर्यंत जे काही चालतं. मग देन अबाउट 7:30, 8 o'clock आय रीच होम. आणि मग त्याच्यानंतर बाकी जेवण वगैरे जेवून मग नंतर आपण फ्री टाईम आहे आपल्याकडे ते काही एन्जॉय करायचं आणि नंतर 10:30-11ला आय गो डाऊन टू स्लीप. ही तुमची दिनचर्या आहे. आणि आता ही तुमची दिनचर्या एकदम परफेक्ट दिनचर्या, कारण सकाळी लवकर उठून व्यायाम होतोय तुमचा अर्धा तास आणि ते सगळं परफेक्ट चाललं आहे. पण आजकालची जी आमची तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये मला काय निदर्शनास आलं आहे किंवा आपल्याला जनरली आत्ता बातम्या बघताना किंवा सोशल मीडियावर सारखं दिसत असतं की 30शीतले आणि 40शीतले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जसं आता तुमची एवढी चांगल्या प्रकारे तुम्ही दिनचर्या सांगितली तशीच आता सगळ्यांची असते असं नाही. म्हणजे आता मी मला स्वतःला सेल्फ इव्हॅल्युएट केलं तरी पण मला माहिती आहे की माझी नाही आहे. तर तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? हा आकडा का वाढतोय आणि त्याच्या मागची कारणं काय असू शकतात? यू आर ॲब्सोल्युटली राईट. जर आपण म्हणजे मी जेव्हा MBBS करत होतो 1994 वगैरे तेव्हाचे जर आकडे आपण बघितले ना तर तेव्हाचे आकडे असे म्हणतात की हार्ट डिसीज हा फक्त 65च्या वरच्या असलेल्या एज ग्रुपलाच हार्ट डिसीज असायचा. बरोबर. आणि नाव से अबाउट 25-30 years डाऊन द लाईन आत्ता त्या गोष्टी एवढ्या चेंज झालेल्या आहेत की नाव हार्ट डिसीज इज नॉट सो रेअर इन द अर्ली एज ग्रुप ऑल्सो. सो ह्याची कारणं ना बरीच आहेत. म्हणजे वेन आय हॅव सीन इट इन माय ओन लाईफ. युजली काय होतं की आजकाल आपले जे काही व्यायाम असतात, जे काही खेळ असतात, जे काही मैदानी आपण जे काही ऑलरेडी आधी कसरत करायचो ते आता इट हॅज ऑलमोस्ट डिसअपिअर्ड गेलेलं आहे. नाव वी आर मोस्टली देअर ऑन आवर मोबाईल फोन्स. जास्तीत जास्त आपण गेमिंगकडे आपण आपलं मन वळवलेलं असतं आणि त्याच्यामुळे शरीराला ज्या प्रकारे हृदयाला जी काही सवय व्हायला पाहिजे असते की हार्ट अटॅकचा अर्थ काय तर माझं हृदय हे एका स्पेसिफिक हार्ट रेटला आत्ता चालत असतं. आता त्या हृदय जे फॉर एक्झाम्पल समजा आता आपण बसलोय आरामात आणि 70-72 आपला हार्ट रेट युजली असायला पाहिजे. 72 एकदम मला आहे की नाही. सर्वात बेस्ट. सो 72, 70-72 माझा हार्ट रेट असेल तर ॲब्सोल्युटली गुड.
पण बऱ्याच वेळेस जेव्हा मी धावतो, पळतो, खेळतो, नाचतो, मारामाऱ्या करतो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा हार्ट रेट तो 100-120च्या घरात जात असतो आणि परत आपण शांत झाल्यानंतर परत तो नॉर्मली 70-72कडे येत असतो. बरोबर. आता हार्ट अटॅकमध्ये काय होतं तर 70-72ला जेव्हा बेसल हार्ट रेट असतो आणि हार्ट अटॅक यायला लागतो तेव्हा हृदयाचा हार्ट रेट जबरदस्त वाढायला लागतो. सो इट इवन रिचेस टू 150-160 ऑल्सो. बापरे. आता दिस इज लाईक रेसिंग कार. जेव्हा आपण गाडी जोरदार स्पीडमध्ये चालवायला लागतो युजली एक्सप्रेस हायवे वगैरेवरती आणि त्या स्पीडला जर कंट्रोल करता आलं नाही त्या गाडीला तर वी विल लँड अप इन टू अ प्रॉब्लेम. सेम हॅपन्स विथ द हार्ट. की जर माझं हृदय 150-160च्या स्पीडला धावायला लागलेलं आहे आणि त्या हृदयाला स्वतःचा स्पीड जर कुठेही कंट्रोल झाला नाही तर तो हृदय कोसळू शकतो अँड दॅट कुड लीड टू सम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. आता प्रश्न असा राहतो की 150-160ला मी माझ्या हृदयाला ट्रेन केलेलं होतं का? बरं, पोहोचवतोय का मी त्याला? ॲब्सोल्युटली. त्या स्पीडला जाऊन त्याला परत खाली आणणं, कंटिन्युअस व्यायामातून वरती खालती हार्टला शिकवणं, हे जर मी लहानपणी माझ्या हृदयाला शिकवलेलं असेल थ्रू व्हेरियस डिफरंट एक्सरसाइजेस, मग माझ्या हृदयावरती कुठलाही हमला जरी झालेला असेल तरी आय विल बी एबल टू टेक केअर ऑफ माय हार्ट. आता गोष्ट इम्पॉर्टंट अशी राहते की युजली आपला खेळण्याचा जो काही वयोगट असतो तो 10, 15, 20 वर्षापर्यंत, 25 वर्षापर्यंत आपण युजली आपल्या वयात लहानपणी मी खेळायचो. आता तोही कमी व्हायला लागला. ॲब्सोल्युटली. 11पर्यंतच. ॲब्सोल्युटली. सो देअर इज वेअर द प्रॉब्लेम बिगिन्स. राईट. की त्या वयाला जर तेवढं मी खेळून त्या हृदयाला मी ताकद दिलेली नसेल तर ते हृदय जास्त काही सस्टेन करू शकणार नाही कुठल्याही प्रकारचा इन्सल्ट. बरोबर. त्याचबरोबर दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आत्ता सध्याचं जे खाण्यापिण्याची जी स्टाईल चेंज होत चाललेली आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर सर्रास आपल्याला लहान टीनेजर्स आपल्याला मॅकडोनल्ड्स आणि ह्याच्यात आपल्याला जाताना दिसतात आणि भरपूर जोरदार खात असतात. म्हणजे थोडंसं काहीतरी खाल्लंय किंवा फक्त सॅटर्डे संडे खाल्लंय असं नसतं, ते बऱ्याच वेळेस आजकाल रोज चाललेलं असतं. सो व्हॉट इज हॅपनिंग इज खाण्यात सुद्धा ट्रान्स फॅट्स जे आपल्या जेवणात यायला लागलेले आहेत भरपूर, ते आपल्या रक्तवाहिन्यांना भरपूर जास्त डॅमेज करत असतात. आता हा डॅमेज परत रिपेअर करायला आपल्या शरीरात तेवढे सगळे डिफेन्स मेकॅनिझम्स पाहिजे जे आपल्या व्यायामाने तयार झाले असते, पण तो व्यायामही केलेला नव्हता. आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की लहान वयाच्या मुलांमध्ये सुद्धा आजकाल कॉम्पिटिशन एवढी आपणच स्वतः लावून दिलेली असते लहान मुलं की त्याचे मार्क जास्त पडलेत, तुला मार्क कमी पडलेत, मग अजून तू प्रयत्न करायला हवं, तुला MBBSला ॲडमिशन कशी मिळेल, तू लगेचच्या लगेच काहीतरी करायला हवं. सो मच ऑफ stress that we give to our kids, there is where the problem begins. So माझ्या अनुसार ह्या 3 गोष्टी जर आपण कमी केल्या तर 30च्या वयोगटाला आजकाल जे हार्टचे प्रॉब्लेम्स येताना दिसत आहेत ते आपल्याला भरपूर कमी करता येऊ शकते. म्हणजे व्यायाम, खाणं आणि मेंटल स्ट्रेस हे 3 मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं. ॲब्सोल्युटली. आणि ह्याच्यामुळेच आत्ता आपल्याला जनरली हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज वाढताना दिसत आहेत. तर व्यायामाबद्दल मला तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक विचारायचं आहे. आता मगाशी तुम्ही म्हणालात की हार्ट रेट वरती खालती करत राहणं आणि ह्याची एक सवय लावणं, याच्याने आपल्याला आपलं हृदय तयार होतं ह्या अटॅक आला तरी त्याला एकदम तोंड देण्यासाठी. आता आपण जेव्हा एखादी व्यक्ती जिमला जाते किंवा काहीतरी करते तिकडे 2 प्रकारच्या व्यायामांवर जास्त भर दिला जातो. एक असतं स्ट्रेंथ ट्रेनिंग, जिकडे वजनं उचलली जातात खूप सारी, आणि कार्डिओ. तर त्याच्याबद्दल मला थोडं विचारायचं, कारण मी असेही काही केस स्टडीज बघितल्यात किंवा असेही काही इंस्टाग्रामवर किंवा रील्स स्वरूपात पाहिलं आहे की जिमला रेग्युलर जाणारी व्यक्ती आहे तरी त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. जिममध्ये पण पडून काहीतरी असं झालं, अशाही गोष्टी घडतात. तर त्याच्याबद्दल थोडं अनपॅक कराल का? बरं, ह्याच्यातनं 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. एक म्हणजे व्यायाम कुठला करावा असा प्रश्न, आणि दुसरं की हार्ट अटॅक जिममध्ये येताना दिसतात. हे 2 प्रश्न आहेत. आपण आधी दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की हार्ट अटॅक जिममध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा येतात का, असा तो प्रश्न. 100% हो, येऊ शकतो. हार्ट अटॅक हा कोणालाही कधीही केव्हाही कुठेही कसाही येऊ शकतो. हार्ट अटॅक, मी आता 25 वर्ष ह्या क्षेत्रात असताना मला एवढं कळलेलं आहे की हार्ट अटॅक हा दरवर्षी येणाऱ्या पावसासारखी गोष्ट आहे. ओके. हार्ट अटॅक ही त्या विद्यापीठाने या विद्यार्थ्याची घेतलेली दरवर्षीची परीक्षा आहे. विद्यापीठाचं काम आहे परीक्षा घेत राहणे. विद्यापीठ बऱ्याच वेळेस तारखा डिक्लेअर करेल परीक्षाच्या किंवा डिक्लेअर करणार नाही. विद्यार्थ्याचं काम आहे परीक्षेला अपियर होत राहणे. आपल्याकडे दुसरा रस्ताही नाही.
फक्त प्रश्न हा आहे की विद्यार्थीला तोपर्यंत परीक्षेची भीती वाटत राहते जोपर्यंत विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज जर अभ्यास व्यायामाचा केलेला नसेल तर विद्यार्थीला जन्मभर भीती राहणार, उद्या परीक्षा आहे का आज परीक्षा आहे. इंजिनिअरिंगचा ट्रॉमा यायला लागला मला आता परत तो पेपराच्या आदल्या दिवशी असताना उठल्यावर. बरोबर, चांगली अनालॉजी आहे की नाही. सो आता समजून काय घ्यायचं आहे की मग मला बऱ्याच वेळेस लोक विचारतात की मग जिममध्ये जाणाऱ्या लोकांना का हार्ट अटॅक येतो, आहे की नाही. सो गणित एकदम सिम्पल्स आहे की मी व्यायाम केल्या कारणाने मला हार्ट अटॅक येणार नाही असं नाही आहे. हार्ट अटॅक दरवर्षी येणाऱ्या पावसासारखं आहे. हार्ट अटॅक जेव्हा यायचा आहे तेव्हा येणार आहे. प्रश्न हा आहे की हार्ट अटॅक आलेला असताना माझ्या हृदयाच्या मांसपेशीमध्ये तेवढी ताकद आहे का त्या हार्ट अटॅक विरुद्ध लढायची. दिस इज द क्वेश्चन. ओके, जर आपल्या हृदयामध्ये छान ताकद असेल हृदयाच्या ह्या त्रासाच्या विरुद्ध लढण्याची तर कुठलाही त्रास येऊ दे, माझ्या हृदयाच्या मांसपेशीमध्ये जबरदस्त ताकद ठेवलेली आहे, तो मारामारी करून जिंकणार. राईट. जर मी व्यायामच केलेला नसेल तर मला हा येणाऱ्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढायला माझ्याकडे ताकद बिलकुल नसणार. माय हार्ट विल कोलॅप्स. बरं. आता प्रश्न असा राहतो की जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅक का येतो. तर इथे ना बरेच प्रश्न आहेत, म्हणजे बरेच उत्तर आहेत असं आपण म्हणता येईल. की बऱ्याच वेळेस आपण असं बघू शकतो की जिमला जाण्याच्या वेळा आजकाल खूप वेगवेगळ्या लोकांनी चूज केलेल्या आहेत. काही लोक आता मला जेव्हा क्लिनिकमध्ये भेटतात तेव्हा ते मला म्हणतात की मी रात्री 2 वाजता जिममध्ये जातो. मी म्हणतो का, नाही त्यांच्याकडे वेळच नाही. सो मे बी हे एक त्यांचं लिमिटेशन असू शकेल. पण हा एक प्रॉब्लेम आहे की रात्री जिम, म्हणजे जिम आपण का करतो, शरीराच्या बिल्ड होण्यासाठी आपण जिम करत असतो. आणि कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर सूर्य त्याचा राजा आहे. ओके. सो सूर्य असताना जर आपण व्यायाम केलेला असेल तर ऑलवेज बेटर. सूर्य नाही आणि मी व्यायाम करतोय तो एक प्रॉब्लेम, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेस भरपेट आपण जेवून मस्त आपण जिमला जात असतो, ते परत चुकीचं. जितकं पोट तुमचं भरलेलं असेल, स्टमक तुमचं जितका फुल आहे आणि तुम्ही जर व्यायामाला गेलेला असेल तर हृदयावर विपरीत परिणाम होतील. सो कधीही भरल्या पोटी व्यायाम करायचा नसतो. ओके. तिसरा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बऱ्याच वेळेस आपण व्यायाम जेव्हा करायला जातो तेव्हा आपण एका कॉम्पिटिशनच्या मूडमध्ये आपण जात असतो की बाजूचा मुलगा जर 50चं वजन उचलतोय तर मी 60चं का नाही उचलायला पाहिजे, मग तो करू शकतोय, मी का नाही करू शकत. या लेवलमध्ये आपण अति जास्त स्वतःच्या पोटेन्शियलच्या खूप पुढे जाऊन आपण नको नको ते व्यायाम करायला सुरुवात करतो आणि ह्याच्यात आपण आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स आपण ड्रेन करून टाकतो. आणि इलेक्ट्रोलाइट्स हे आपल्या हृदयाला गव्हर्न करत असतात, कारण का हृदयाची इलेक्ट्रिक करंट हे इलेक्ट्रोलाइट्स चालवत असतात. जर हे इलेक्ट्रोलाइट्स ड्रेन झाले तर माझ्या हृदयाची वाट लागणार. सो आपण समजून घ्यायला पाहिजे की व्यायाम हा जो आपण करतोय हा नॉर्मली कशासाठी असतो, तर व्यायाम माझ्या शरीरात काही ना काहीतरी बिल्ड करायला आहे. आता बऱ्याच वेळेस लोकांना कन्फ्युजन असतं व्यायाम आणि श्रम किंवा व्यायाम आणि आपण असं म्हणू की एक्सरसाइज आणि एक्झर्शन या दोघांमध्ये जबरदस्त फरक असतो. लोकांना ते समजून घ्यायला पाहिजे की व्यायाम तो असतो जो तुम्ही सकाळी करायला पाहिजे, नाश्त्या अगोदर करायला पाहिजे, तो व्यायाम आहे. नाश्त्यानंतर रात्रीपर्यंत जो मी काही करणार आहे तो सगळा श्रम आहे किंवा एक्झर्शन आहे, तो एक्सरसाइज नाही आहे. व्यायाम ती गोष्ट आहे ज्याच्याने माझ्या शरीरात ताकद निर्माण होणार आहे. श्रम किंवा एक्झर्शन ती गोष्ट आहे ज्याच्याने मी शरीरातली जी ताकद आहे ती वापरून टाकणार आहे. व्यायाम ती गोष्ट आहे ज्याच्याने माझ्या हृदयाचं पोषण होतं. श्रम ती गोष्ट आहे ज्याच्याने माझ्या हृदयाचं शोषण होतं. सो आपण ठरवायला पाहिजे मी व्यायाम करतोय का मी श्रम करतोय. श्रम तर आपण दिवसभर जे काय करायचं ते करायचेच आहेत, त्याच्याने माझ्या हृदयाचं मला जे कुपोषण करायचं आहे, शोषण करायचं आहे ते मी करणारच आहे. पण रोज सकाळी मी जर व्यायाम केलेला असेल तर त्या कुपोषण केलेल्या हृदयाचं सुपोषण मी सकाळच्या व्यायामातून केलं तर काम सोपं. म्हणजे व्यायाम हा सकाळीच झाला पाहिजे किंवा जसं म्हटलं रिकाम्या पोटी, फॉर एक्झाम्पल रिकाम्या पोटी जर का मी 11 किंवा 12 वाजता दुपारी गेलो, नो प्रॉब्लेम, चालेल. तुमची सकाळ कधी होते हे तुम्ही बघा. ओके. हां, सो मी मुद्दाम वेळ त्याच्यात घेत नाही. तुमची सकाळ दुपारी 2 वाजता झाली तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझं वाक्य नेहमी हेच असतं, सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तासाचा व्यायाम. ओके. तुमची सकाळ कधी होते तुम्ही बघा. जेव्हा कधी कराल तेव्हा रिकाम्या पोटी करायला पाहिजे, मिनिमम अर्ध्या तासाचा करायला. ओके.
आता व्यायामाबद्दल स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ त्याच्यातला थोडा एक फरक जाणून घेऊया, कारण हार्टसाठी कार्डिओ बट नावातच कार्डिओ आहे त्याच्या. दोन्ही व्यायामांचा हृदयाला त्याचा फायदा होत असतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण लोकलाइज्ड मसल्ससाठी करत असतो, बऱ्याच वेळेस ग्रुप ऑफ मसल्ससाठी करत असतो. जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असतो त्याचासुद्धा फायदा आपल्या हृदयाला कसा मिळतो, तर हृदयाचं काम काय आहे, तर रक्त ढकलणं त्या सगळ्या आपल्या पूर्ण शरीराकडे. आता शरीरात आहेत काय, तर मसल्स आहेत. सो हे मसल्स जे आहेत आपल्या शरीरात, ह्या मसल्सच्या आतमधून जात असतात आपल्या सगळ्या हृदयाच्या रक्तवाहिन्या. जर एखादा माझा मसल अनट्रेन्ड असेल, माझा मसल एकदम कॉन्ट्रॅक्टेड असेल, रिजिड असेल, स्टिफ असेल, तर त्या मसलमधनं जाणारी रक्तवाहिनी हिच्यावरती खूप प्रेशर आलेलं असतो त्या मसलकडनं. मग बिचाऱ्या हृदयाला त्या रक्तवाहिनीतून रक्त पुश करायला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि हृदय स्वतःचा ठेवलेला फिक्स्ड डिपॉझिट तिकडे वापरून टाकत असतो एक्स्ट्रा कामांमध्ये. सो जर मी छान स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असेल तर माझे मसल्स टोन्ड अप होतात. टोन्ड अप असलेल्या मसल्समध्ये रेझिस्टन्स टू दीज ब्लड वेसल्स इज व्हेरी व्हेरी लो. म्हणून माझ्या हृदयाला जास्त मेहनत न करता त्याच्यात रक्त पाठवणं खूप सोपं जातं आणि असलेल्या सगळ्या या मस्त टोन्ड अप मसल्समधून रक्तपुरवठा परत हृदयाकडे मागवून घेणं हे पण भयंकर सोपं असतं. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्लस आपण जर ह्याच्यात बघितलं तर कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस जर आपण बघितलं तर ह्याच्यात आपण नॉर्मली ट्रेडमिलवरती धावत असतो किंवा आपण काही ना काहीतरी मैदानी खेळ खेळतो, आपण कुठे ना कुठेतरी धावायला जातो किंवा स्प्रिंट्स करतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या शरीरात जे काही रक्ताचं चलनवलन चाललेलं असतं याचं स्पीड वाढवणं, स्पीड कमी करणं, प्लस आपल्या हार्ट रेटला वाढवणं आणि हार्ट रेटला कमी करणं, हे सुद्धा आपण कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइजेसमध्ये आपण शिकवत असतो. सो दोन्ही प्रकारचे व्यायाम गरजेचे आहेत. आणि तिसरा एक प्रकारचा व्यायाम असतो तो म्हणजे आपली ब्रीदिंग एक्सरसाइजेस. जर छान आपण श्वसनाचे एक्सरसाइजेस छान केलेले असतील तर तो तिसरा व्यायाम सुद्धा सगळ्यांनी आपल्या नॉर्मल व्यायामाच्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करायला हवा. ओके, पण हे श्वसनाचे म्हणजे प्राणायाम, अनुलोम विलोम ते म्हणतोय का अजून कोणत्या वेगळ्या प्रकारचे? आता तुम्ही त्याला नाव सगळं प्रचलित आहे प्राणायाम आणि छान नाव आहे ते वापरू शकता. किंवा काही मॉडर्न लोक असतात ज्यांना प्राणायाम वगैरे नाव आवडत नसतं, त्यांनी ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हटलं तरी चालू शकेल. पण म्हणजे मला काय आहे की आता कुठलाही आपण जेव्हा एक्सरसाइज करत असतो, समजा मी स्ट्रेंथ ट्रेनिंग जरी करत असेल तरी ब्रीदिंगचा एक पॅटर्न ठेवायचा असतो आपल्याला ते स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना, की कधी इन्स्पिरेशन कधी एक्सपिरेशन. तसंच मी धावताना सुद्धा माझे एक ब्रीदिंगचं पॅटर्न ठेवायचं असतं किंवा मी जे काही ब्रीदिंगचे एक्सरसाइजेस करीन त्याच्यात वेगवेगळे पॅटर्न शिकवले जातात. सो सगळा गेम जो आहे तो आपल्या ब्रीदिंगचा आहे. मी लहानपणी कुठेतरी वाचलेलं होतं की वरती चित्रगुप्ताकडे आपले जे जीवन असते ते पूर्ण आपल्या श्वसनाचे किती मी श्वास घेऊ शकेन लिमिटेड ठेवलेले असतात. नॉर्मली गणित कसं असतं, एखादा मनुष्य एका मिनिटामध्ये किती श्वास घेतो, तर साधारण 16 श्वास आपण घेत असतो दर मिनिटाला. सो ॲव्हरेज जर आपण असं बघितलं की चित्रगुप्ताने मला समजा 60 कोटी श्वास मला घेऊन पाठवलेला आहे या पृथ्वीवरती. आता हे 60 कोटी श्वास मी 60 वर्षात संपवायचे का 100 वर्षात संपवायचे, दिस डिपेंड्स ऑन मी. जर मी व्यायामाचे सगळे अभ्यास केलेले असतील, मी प्राणायाम वगैरे केलेला असेल, तर मी मिनिटाला 16 श्वासांच्या ऐवजी मी तेच पूर्ण मिनटं मी 10 श्वासात, 5 श्वासात किंवा 2 श्वासात जर मी करत असेल तर मी माझ्या असलेल्या फिक्स्ड डिपॉझिट श्वासांच्या मधनं मी काही श्वास जर रिकामे ठेवलेले असतील नंतरच्या दिवसांमध्ये वापरायला, तर त्याचा फायदा आपल्याला पुढच्या जीवनात दिसून येऊ. ते दीर्घ श्वास घेणं महत्वाचं आहे का? ॲब्सोल्युट. देअर वुड बी व्हेरियस डिफरंट पॅटर्न्स. की काही लोक असतात जे स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर कधी कधी श्वासच घ्यायचं विसरून जातात. सो अशा गोष्टींचा काही उपयोग नाही, कारण का त्याच्यानंतर दुप्पट श्वास घेऊन आपण फिक्स्ड डिपॉझिटमधले श्वास संपत असतो. सो ह्याला जितकं थंड मी ठेवेन तेवढं मी जास्त श्वासावरती कंट्रोल करू शकेन. राईट. आता जसं म्हटलं आपण की जिममधल्या लोकांना पण हार्ट अटॅक येतो आणि त्याचं तुम्ही सांगितलं काय कारण असतात, कारण त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. आणि मग आपण बोललो की व्यायाम कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, किती महत्त्वाचा आहे. आता साधारणपणे एक 20 ते 30 मधले जे लोक असतात ते जनरली हेल्थबद्दल करत असतात कामं, जिम जॉईन करतात, नवीन खेळ खेळायला लागतात. पण जे त्याच्या पुढच्या जे व्यक्ती असतात त्यांच्या इधर ते त्यांच्या लाईफस्टाईलचा भाग असेल तर कंटिन्यू करतात, नाही तर काहीच करत नाहीत. आणि ह्या वयोगटातली लोकं 40-45 अगदी 50-60 त्या दरम्यानची लोक आपल्याला जास्त चालताना दिसतात की मी चालायला जाते, मी चालायला जातो.
त्याने किती फायदा होतो? कारण चालताना सुद्धा आपला हार्ट रेट काय पटकन वर किंवा खाली होत नाही, तर त्याच्याबद्दल सांगाल का, की त्या वयातल्या लोकांनी कसं मग त्यांचा बिल्ड करायचं आहे? नॉर्मली ना, म्हणजे जेव्हा एखादे मला कोणी पेशंट्स भेटतात, कोणी मित्र भेटतात आणि ते मला म्हणतात की मी काहीच व्यायाम करत नाही, अशा लोकांना हे सांगायला की तू ॲटलिस्ट चालायला सुरुवात कर इज अ गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज. ओके. की जे काहीच करत नाही आहेत. पण नॉर्मली एक्सरसाइज म्हणजे काय, की रोज इन्क्रिमेंटल पॅटर्नमध्ये ते वाढत गेलं पाहिजे. म्हणजे काल फॉर एक्झाम्पल मी समजा 2 किलोमीटर चाललेलो होतो, आज 2.1 किलोमीटर तरी मी नक्की चालायला हवं. रोज इन्क्रिमेंटल मी करत गेलो, रोज थोडं 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 मी वाढवत गेलो, तर ती एक्सरसाइज. कारण का आपलं हृदय जे आहे ना, हे एक यक्ष राक्षस आहे. ओके. त्याला काल जितकं जेवण दिलं तितकंच आज दिलं तर तो खुश होणार नाही. त्याला उद्याच्या दिवसात कालच्यापेक्षा जास्त जेवण लागणार आहे. ओके. सो व्यायाम हा यक्ष राक्षस आहे. तुम्ही काल जितका केला त्याच्यापेक्षा थोडंसं जरी उद्यापासून तुम्ही जास्त करायला लागलात तर तुमची कपॅसिटी पण हृदयाची जोरदार वाढायला लागते आणि हृदयामध्ये इनॉर्मस ताकद निर्माण होते की तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमच्या विरुद्ध लढू शकता. बरोबर. सो नॉर्मली जेव्हा लोक म्हणतात की मी रोज चालायला जातो, छान, ह्याच्यात काही वाईट नाही. तुम्ही छान ॲक्टिव्ह आहात, दॅट इज ऑलवेज गुड. चालल्याने बॉडी मोबाईल राहते, दिस इज ऑलवेज गुड, ह्याला काही वाद नाही. पण फक्त चालल्याने माझे प्रॉब्लेम्स मी संपवू शकणार आहे का, तर नाही. ही बॉडी जी आहे ती आपली मसल्सने बनलेली आहे. बरोबर. कुठलाही अवयव जर आपण बघितला, हृदय ज्याचा राजा आहे, कुठल्याही शरीरातले कुठलेही बोन्स बघितले, सगळे मसल्सने लोडेड आहेत. जर आपण या मसल्सना फ्लेक्झिबल ठेवलेलं असेल तर माझ्या रक्तवाहिन्या त्या मसल्सच्या आतमधून जाणाऱ्या फ्लेक्झिबल राहतील. जपानमध्ये झालेला रिसर्च काय म्हणतो, तर तुमच्या वॅस्क्युलर फ्लेक्झिबिलिटी, तुमच्या रक्तवाहिन्यांची फ्लेक्झिबिलिटीवरती तुम्ही किती वर्ष छान जगणार हे त्याच्यावरती ठरलेलं असतं. सो रक्तवाहिन्यांची फ्लेक्झिबिलिटी ठेवायची असेल तर मसल्सची फ्लेक्झिबिलिटी ठेवायला लागेल. आणि मसल्सची फ्लेक्झिबिलिटी ठेवायची असेल तर 2 मेजर एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबिलिटी किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा दुसरं म्हणजे योगासनं. या 2 पैकी मी काही जरी करत असेन तरीसुद्धा छान. सो व्यायाम जर मी फक्त चालण्याचा करतोय, नो प्रॉब्लेम, तुम्ही करत राहा. पण त्या चालण्याबरोबर समजा तुम्ही मध्येच चालता मध्ये थोडंसं धावलात, मध्येच स्प्रिंट केली, मध्येच स्लो झालात, परत समजा दमलात तर थोडा वेळ थांबा, परत कंटिन्यू करा, अशा गोष्टी करू शकता. प्लस ॲब्सोल्युटली व्हेरिएशन्स. आणि त्याच्याबरोबर मी जर समजा माझं चालून झालेलं आहे आणि मला परत यायचं आहे कुठल्या तरी पॉईंटवरनं, तर त्या स्पॉटला थांबून मी जर कुठले तरी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केलेले असतील तर माझ्या शरीराला ॲडेड फायदा मिळतो, बोनस मिळतो. सो पगार आपल्याला व्यायामातून मिळणार आहे चालण्याच्या, पण बोनस पाहिजे असेल तर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, योगासनं, प्राणायाम हे जर आपण केलेलं असेल तर खूप जास्त फायदा मिळू शकतो. राईट. कमाल. आता काय प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला सांगतो. आपल्याला ना, किंवा आमच्या जनरेशनला जनरली, आता सगळ्याच जनरेशनला ॲक्च्युली मी म्हणतो की यंग असं नाही, आता मोठी माणसं पण फोन आणि ह्याच्यावर असतात. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लावली गेली. म्हणजे मी एखादा फोटो टाकला की मला किती लाईक्स येतात, मी फेसबुकवर लेख लिहून टाकला तर किती त्याला लाईक्स येतात, कमेंट्स येतात, ते अगदी यूट्यूबवर व्हिडिओ बनवला तर त्याचा कसा रिस्पॉन्स आहे. आता ह्याच्यात कसं आहे, तुम्ही केलेलं कार्य किंवा तुमचं कर्म आहे जे, त्याचं लगेच तुम्हाला समोरनं पावती मिळाल्यासारखं वाटतं आपल्याला, की अरे 1000 लोकांनी बघितलं, 200 लोकांनी बघितलं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या आयामांकडे ना आपण त्याच नजरेने बघायला लागलो आहे. आता तुम्ही जे काही आत्ता व्यायामाबद्दल सांगितलं, हे लाँग टर्म आहे सगळं, आणि त्याच्यातनं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन लगेच मिळत नाही, की बा मी आज 2 किलोमीटर चालवणार, मला काही टिक मिळत नाही कुठे. त्यामुळे ते रेकॉर्ड होत नाही, डॉक्युमेंट होत नाही. त्यामुळे आय थिंक ती आमची गफलत आता व्हायला लागली आहे, की आपल्याला समजत नाही आपण कशावर काम करतो आणि त्याचे फायदे किती. व्हेरी ट्रू. पण ह्याच्यात ना टेक्नॉलॉजी आपली खूप मदत करू शकते. बरोबर. की जसं आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळेस मला लाईक्स मिळाले तर आय बिकम मच मोर मोटिवेटेड. तर लाँग टर्ममध्ये मोटिवेशन ऑब्व्हियसली मिळणार आहे. माझ्या हेल्थमध्ये जेव्हा मी कम्पेअर करतो दुसऱ्यांबरोबर, ऑब्व्हियसली ते ग्रॅटिफिकेशन मिळणारच आहे, ह्याला काही वाद नाही. त्याचबरोबर जर समजा मी आता चालायला गेलेलो आहे, मी व्यायामाला गेलेलो आहे आणि व्यायाम करताना समजा मी फोटो टाकले, मी माझे व्हिडिओ टाकले, तर लोक त्याला लाईक करणारच आहेत. सो मे बी टेक्नॉलॉजीचा पण इथे फायदा घेऊ शकतो. अकाउंटेबिलिटीसाठी वापरायचं ॲज वेल. आपण काय करू शकतो की समजा मी मित्रांबरोबर काही ना काहीतरी कॉम्पिटिशन करू शकतो. आजकाल टेक्नॉलॉजी हॅज कम फॉर आर रेस्क्यू टू अ व्हेरी हाय एक्सटेंट, की आपण टेक्नॉलॉजीचा फायदा इथे घेऊ शकतो की मी आज 2 किलोमीटर चाललोय, तू किती किलोमीटर चाललाय. सो असं ग्रुपमध्ये जर आपण हे केलं तर हे 100% ग्रॅटिफिकेशनमुळे आपल्याला 100% आपल्याला त्याचा फायदा होत असतो. कारण का मन आपलं जास्तीत जास्त ॲम्बिशियस बनत
होत असतं आणि मन जितकं ॲम्बिशियस असेल तितके रोग कमी होत असतात असं रिसर्च म्हणत असतो. सो हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपल्याला मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे काही ना काहीतरी प्रकार करू शकतो. किंवा लहान मुलांना आपल्याबरोबर घेऊन गेलो, त्यांच्याबरोबर आपण कॉम्पिटिशन लावली तर मी किती फास्ट धावू शकतो, त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्यानंतर ते जास्त खेळू शकतात, मी कमी खेळतोय. हे जर गोष्टी आपण स्वतःला मोटिवेट करत राहिलो तर माझ्या मते गोष्टी इझी होऊ शकतात. राईट. म्हणजे हे आपण एक काय म्हणतात लॉंग टर्म जशी इन्व्हेस्टमेंट करतो तसं हे एक SIP लावून ठेवायची आपली व्यायामाची. बरोबर. आणि त्याचे रिटर्न्स आपल्याला मिळत राहणार आहेत आणि खूप जास्त मिळेल. हो तसंच आहे. म्हणजे एकदम व्याज लागून झकासपैकी होऊ शकतं. म्हणजे व्यायामाबद्दल आता आपण मस्तपैकी क्लॅरिफाय केलं आणि तुम्ही ज्या प्रकारे मांडलं ते महत्त्वाचं आहे. कारण ते कळत नाही. तर आम्ही पण जातो जिमला, आम्ही पण बाकीचे एक्सरसाइज करतो, डान्स फॉर्मॅटमधले पण करतो काही काळा फॉर अ चेंज, कारण तेच करून कंटाळा येतो. तर ते सगळं चालू असतं. पण त्यामागचं हे कारण जेव्हा कळतं ना, जसं आपण कसं कार्डिओ केल्यामुळे आपल्या हार्ट रेटमुळे कसा फायदा होणार आहे ते फार सुंदररित्या तुम्ही सांगितलंय. तर त्याच्यातनंच आपण थोडं अजून घुसू शकतो त्याच्यामध्ये. जसं ते VO2 मॅक्स एक त्याच्यात जे मध्ये घड्याळ आली होती, जे आहेत अजून लोकांकडे, आणि त्याच्यावर VO2 मॅक्स लेवल वगैरे दिसायला लागते, त्याच्याबद्दल सांगा काय. खूपच इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे VO2 मॅक्स. म्हणजे मगाशी जसा आपण प्रश्न विचारलेला होता की हार्ट अटॅकच्या विरुद्ध जर माझ्या हृदयाला पॉवरफुल करायचं असेल तर एक इंडिव्हिज्युअल प्रेडिक्टर ऑफ क्वांटिटी ऑफ लाईफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये पब्लिश झालेले रिसर्च पेपर्स आहेत की इंडिव्हिज्युअल प्रेडिक्टर ऑफ क्वांटिटी ऑफ लाईफ कोण आहे तर VO2 मॅक्स. म्हणजे काय तर माझ्या हृदयाला जर हार्ट अटॅक आलेला असेल तर ते हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची ताकद माझ्या हृदयात आहे की नाही हे दाखवणारा पॅरामीटर म्हणजे VO2 मॅक्स. आता नॉर्मली VO2 मॅक्स किती असायला पाहिजे तर इन केस ऑफ फिमेल्स असं म्हटलं जातं की 30 ml चा VO2 मॅक्स असेल गुड इनफ, आणि जर मेल्स असतील तर 35 ml चा VO2 मॅक्स असायला पाहिजे. आता ह्याचा फायदा काय, ह्याच्यानी मला काय फायदा होणार आहे. कसं ह्याला मोजायला बरेच वेगवेगळे टेक्निक्स आहेत. जसं एक तो घड्याळवाला आयटम आहे किंवा स्ट्रेस टेस्ट नॉर्मल सॉफ्टवेअरवरनं मोजू शकतो. पण सर्वात परफेक्ट वे कुठला असतो तर कार्डिओ रेस्पिरेटरी स्ट्रेस टेस्ट असते, ज्याच्यात आपण एक VO2 मॅक्सचं एक मशीन लावायचं असतं तोंडाला आणि त्याच्यात श्वास किती दिले, श्वास किती घेतले हे सगळं मेजर होऊन पूर्ण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं गणित लावून VO2 मॅक्स तो मशीन देत असतो. खूप महागडं मशीन आहे ते, पण आपण नॉर्मली आपल्या सॉफ्टवेअर्सवरनं ह्या घड्याळांवरनं आपण समजू शकतो. किंवा सोप्यात सोप्पा रस्ता कुठला की 5 मजले मी छान धावत गेलो आणि धावताना मला तिथे कुठलाही दम लागून मला थांबायची गरज लागलेली नाही आहे तर माझा VO2 मॅक्स दणकेबाज आहे, तर मला काही घाबरायची गरज नाही. सो आता VO2 मॅक्सचं सर्वात इम्पॉर्टंट काय 30 आणि 35 ml वगैरे असायला पाहिजे. ह्याचा फायदा काय तर बऱ्याच वेळेस ना असे रिसर्चेस झालेले आहेत ज्याच्यात असं बघितलं जातं की कित्येक लोकांना हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचे 3 वेगवेगळे फेट आपल्याला दिसून येतात. सर्वात पहिली गोष्ट काय असते की बऱ्याच वेळेस हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस कधी कधी तिकडेच दगावतो. दुसरी गोष्ट काय असते की हार्ट अटॅक आलेला असताना तो माणूस हॉस्पिटलला पोचतो, हॉस्पिटलवरनं घरी पण येतो, पण किती दिवस तो माणूस जिवंत राहील हा बऱ्याच वेळेस प्रश्न असतो. तिसरा फॉर्मॅट काय असतो, हार्ट अटॅक येऊन गेलेला त्या माणसाला कळलेलं पण नसतं, कधीतरी 4-5 वर्षानंतर डॉक्टरकडे ECG काढून आला त्यामुळे तुम्हाला जुना कधीतरी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. सो असे 3 फॉर्मॅट्स दिसायचे. तर रिसर्चर्सनी हे शोधायला सुरुवात केली की नक्की व्हॉट डिफाईन्स दिस स्ट्रेंथ. सो जेव्हा हे शोधण्यात आलं तेव्हा असं दिसून आलं की जर आपला VO2 मॅक्स 30-35 पेक्षा जास्त असेल तर माझ्या हृदयावरती हार्ट अटॅक आलेला असताना सुद्धा माझ्या हृदयाकडे खूप जास्त ताकद असणार आहे, त्याच्याशी मारामारी करायची, कदाचित मला हॉस्पिटलला जायची गरज पण लागणार नाही. ओके. दुसरी फॉर्मॅटमध्ये जिथे माझं VO2 मॅक्स समजा 15 ते 30च्या मध्ये आहे, 30-35च्या वरती नाही आहे, 15 ते 30च्या मध्ये, आणि ह्या वेळेला मला जर हार्ट अटॅक आलेला असेल तर मी हार्ट अटॅक आल्या कारणाने मी ते हार्ट अटॅकबरोबर मारामारी करू शकेन, मारामारी करून मी हॉस्पिटलला पोहोचू शकेन, हॉस्पिटलवरनं घरी येईन की नाही किंवा घरी आल्यानंतर किती दिवस जिवंत राहीन हा थोडासा प्रश्न राहतो. ओके. पण जर माझा VO2 मॅक्स 15 पेक्षा सुद्धा कमी असेल तर मला हार्ट अटॅक आलेला असताना माझं हृदय तेवढा हार्ट अटॅक झेलू शकणार आहे की नाही, मी हॉस्पिटलला सुद्धा पोचू शकणार आहे की नाही, दिस इज अ बिग कन्सर्न. जर मला माझ्या हृदयाला पॉवरफुल करायचं आहे, जर माझ्या हृदयाला हार्ट अटॅक विरुद्ध मला हार्ट अटॅक प्रूफ बनवायचं आहे तर माझा VO2 मॅक्स दणकेबाज असणं हे गरजेचं आहे. सो VO2 मॅक्स हा आपण जितकं आपला स्वतःचं चेक करत राहू तितकं मला हार्ट अटॅकची भीती माझ्या डोक्यात घ्यायची गरज लागत नाही. म्हणजे VO2 मॅक्स हा एक चांगला इंडिकेटर असं म्हणता येईल.
पण आता सर्वसामान्य माणसाने तो कसा चेक करायचा, कारण स्ट्रेस टेस्ट वगैरे कसं एक प्रॉपर टेस्ट आहे ना, जाऊन करायला लागते, तर किती ऑफन केला पाहिजे आणि त्याचं काय? वर्षातून एकदा जरी केलेली असेल स्ट्रेस टेस्ट, दॅट इज इनफ. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच वेळेस ती खूप कठीण टेस्ट वाटत असते, पण काही कठीण नसते. नॉर्मली एक साधी ट्रेडमिल आपल्या जिममध्ये जशी असते तशी एक ट्रेडमिल असते. त्याचे ठरलेले प्रोटोकॉल्स असतात की कुठल्या इन्क्लिनेशनवरती किती स्पीडने तुम्हाला चालायचं आहे, आणि ते चालत असताना तुमच्या छातीला पण इलेक्ट्रोड्स लावलेले असतात, आणि त्या इलेक्ट्रोड्सवरनं आम्ही ECG मॅप आउट करत असतो. तो ECG मॅप आउट करत असताना तुमचं BP मोजलं जातं, तुमचा हार्ट रेट मोजला जातो, आणि त्याचा संबंध आपण ECGचे लावत असतो की त्या VO2 मॅक्सच्या लेवलला पोचताना माझ्या ECG मध्ये प्रॉब्लेम्स आले का. जर आले असतील त्याचा अर्थ त्या VO2 मॅक्सला तरी पोचलो मी, पण ते पोचत असताना माझ्या हृदयाला रक्तपुरवठा कमी पडलेला आहे, म्हणजे मी व्हील पॉवरमुळे VO2 मॅक्सला पोचलोय, हृदयामुळे नाही. सो ते चेकआउट करण्यासाठी स्ट्रेस टेस्ट इज द बेस्ट वे टू आयडेंटिफाय माय VO2 मॅक्स. आणि लोकांना बऱ्याच वेळेस भीती वाटते की आता बघितलं तर प्रॉब्लेम आहे, कमी दिसलं तर काय करावं. म्हणून तिथे उत्तर मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की उत्तर खूप सोपी असतात. आपण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेट करत बसतो, म्हणून भीती आपण निर्माण करतो. उत्तरांकडे कॉन्सन्ट्रेट केलं की ठीक आहे, कमी आहे, मला उद्यापासून वाढवायचं आहे, काय करू, ह्या गोष्टी करायला लागतो की माझं VO2 मॅक्स वाढला की माझा प्रॉब्लेम संपला. जर मी प्रॉब्लेमकडे घाबरून बघण्याचाच मी दृष्टिकोन नाही ठेवलेला असेल तर मी सोल्युशनकडे कधीच पोहोचू शकत नाही. बरोबर. आजचं जीवन जे आहे हे सोल्युशननी भरलेलं आहे. भरपूर सोल्युशन्स आपल्याला आजूबाजूला मिळत असतात, घाबरण्याची गरज बिलकुल नसते. मस्त. कारण VO2 मॅक्स जसं आता तुम्ही म्हणालात विल पॉवरने पण वाढतो. 100%. बरेचसे आपण मायथॉलॉजिकल मूव्हीज जे बघत असतो, त्या मायथॉलॉजिकल मूव्हीजमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की कित्येक खूप जास्त प्रेशर असताना सुद्धा ते वॉरियर्स छान प्रकारे लढत असतात, त्यांच्या शक्तीच्या बाहेर जाऊन लढत असतात. आणि ह्या पॉवरला शेवटी आपण मेंटल पॉवर म्हणत असतो की माझ्या हृदयाची एक पॉवर संपलेली आहे, पण ॲडिशनल लोन मी माझ्या मेंदूकडनं पॉवर दिलेली आहे माझ्या हृदयाकडे, आणि त्या लोनला घेऊन मी ॲडिशनल ताकद घेऊन माझी मारामारी करू शकत असतो. सो ही जी गोष्ट आहे ही मेंदूतून मिळालेली मला ॲडिशनल पॉवर आहे, ज्याला ॲडिशनल VO2 मॅक्स असं आपण टर्म देऊ शकतो. पण असं सांगायचं तात्पर्य याचं की माझ्या हृदयाची एक लेवलची ताकद असते, एक लेवलची ऑथॉरिटी असते, पण हेड ऑफिस करणं जर त्याला एक्स्ट्रा त्याला काही ना काहीतरी जर सोल्युशन्स मिळालेले असतील, येस बूस्ट मिळालेला असेल, तर हृदय त्याच्या असलेल्या ताकदीच्या पार निघून जाऊन कामं करू शकत असतो. त्यामुळे तोही त्याच्यात एक एलिमेंट आहे. खूप म्हणून घाबरून जाणं म्हणजे ऍक्च्युली VO2 मॅक्स लेवल तुमची अजून कमी करणं असंही होऊ शकतं ना. काय असतं, बऱ्याच वेळेस घाबरल्या कारणाने असे काही हॉर्मोन्स माझ्या शरीरात निर्माण होत असतात, जे हॉर्मोन्स माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना कॉन्स्ट्रिक्ट करून टाकतात, आणि रक्तपुरवठा हृदयाकडे येणारा कमी झाला तर माझा VO2 मॅक्स ड्रॉप होतो. सो असे कित्येक हॉर्मोन्स रिसर्चमधनं बघितले गेलेले आहेत की मी दुःखी आहे, मी डिप्रेस्ड आहे, मी स्वतःला वाईट बोलतोय की आता वाईटच घडणार आहे, असा प्रॉब्लेमच होणार आहे. ह्या गोष्टींनी मेंदूतून आपल्या हृदयाकडे सगळ्या रक्तवाहिन्या कॉन्स्ट्रिक्ट झालेल्या असेल तर हृदयाची ताकद अजून कमी होत जाते, मी असलेल्या VO2 मॅक्सला मी कमी करून टाकत असतो. सो स्वतःच्या बाबतीत छान छान बोलणं आणि जगाच्या बाबतीत सुद्धा छान छान बोलणं हे कधीही फायदेशीर ठरत असतं. असा एक सोपा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. आता आपण येऊया खाण्याकडे, कारण तोही महत्त्वाचा मुद्दा आहे, काय खातो, कसं खातो आणि त्याच्याबद्दलचा. ह्याच्याबद्दलचं एक बेसिक तुमच्या डोक्यातलं किंवा तुमचं पर्सनल परिमाण काय आहे? एकदम सिम्पल. तुम्ही आता जसं म्हणालात की काय खातो, किती खातो आणि केव्हा खातो. ओके, या 3च इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ह्याच्याशिवाय काही नाहीच आहे. बऱ्याच वेळेस काय खातो ह्याच्यात ना आजकाल आपल्या जेवणामध्ये बरेचसे अशा गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या असतात जे आपण खायच्या नसतात. ओके. जसे बरेच वेळेस आपण ट्रान्स फॅटी ॲसिड्स, म्हणजे आजकाल आपण बिस्किटाचे पुडे जर आपण घेतले किंवा आपण ब्रेड बघितला किंवा आपण असे जे पॅकेज्ड फूड असतात त्याच्यात स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की ट्रान्स फॅटी ॲसिड्स आहेत. ओके. आणि हे ट्रान्स फॅटी ॲसिड्स म्हणजे काय, तर माझ्या रक्तवाहिन्या ज्या मस्त हेल्दी असायला पाहिजेत आणि आपण व्यायामाने ज्यांना हेल्दी करत असतो त्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करणारा सर्वात बेस्ट एजंट कोण, तर ट्रान्स फॅटी ॲसिड्स. आणि ह्यांना आपण स्वतःहून आतमध्ये पाठवतो, त्यांना पण इन्व्हाइट करतोय की या आमच्या रक्तवाहिन्यांची वाट लावा. सो हे जर खाण्यातल्या गोष्टी ह्या जर आपण टाळल्या की काय खातो, की बऱ्याच वेळेस
आपल्याला कधी कधी इनफॅक्ट आपल्याला भूक लागलेली नसते, पण जेवण छान बनलेलं आहे, आपल्याला टेस्ट त्याची खूप आवडते म्हणून आपण ते खायला सुरुवात करतो. राईट. सो युजली दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की आपण काय खातो बरोबर आपण किती खातो. की माझं पोट भरलेलं आहे आणि भरलेलं असताना सुद्धा जेवण सुंदर बनलंय म्हणून मी हे राहिलेलं सुद्धा मी खाऊन टाकतो. किंवा बऱ्याच वेळेस घरातल्या गृहिणी असतात, त्यांचं असं म्हणणं असतं की ते एवढं जेवण राहिलंय कोण संपवणार आता, ते मीच खाऊन टाकते. सो मग देन ते ओव्हर इटिंग जे होत असतं ते सुद्धा प्रॉब्लेम आहे. की पहिलं काय खातो, सेकंड किती खातो, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्यात आपण जर बघायला हवी तर हे जे काही खाण्याचं जे काही प्रमाण आहे हे आपण 3 जेवणांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो का. की बऱ्याच वेळेस आपण जे स्नॅकिंग करत असतो, उगीचच मध्ये मध्ये काही ना काहीतरी खाण्याचा आपण प्रयत्न करत असतो, ते आपण अवॉइड करून जे काही आपल्याला आवडतंय, जे काही आपल्याला मनात आलेल्या छान छान गोष्टी होत्या ते सगळे आपण जेवणाच्या ताटात घेऊन बसून जर खाल्ल्या तर आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. की युजली असं बघितलं जातं की मी जेवतो थोडंसं, पण जेवल्यानंतर पुढच्या जेवणापर्यंत मी बरंचसं खात असतो. सो त्याची गरज नसते. त्या स्नॅकिंगला अवॉइड करून माझ्या मील्समध्येच जर मी आणलेलं असेल, सकाळचा नाश्ता केला, दुपारचं जेवण केलं आणि रात्रीचं जेवण केलं, या 3 तुकड्यांमध्ये जर मी केलं आणि 2 जेवणांच्या मध्ये दोन्हीकडे मी काही खाल्लेलं नसेल तर माझ्या आतड्यांना छान एनर्जी मिळते, छान वेळ मिळतो ते सगळं खाल्लेलं पचवायला. हे जर थॉट्स डोक्यात ठेवलेले असतील तर काम आपलं पुढचं सोपं होऊ शकतं. तर 3 मीलमध्ये विभागायचं आहे. काय झालंय आता पुन्हा एकदा ना एवढे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय, दररोज काहीतरी आपण कॉन्टेंट बघतो, त्याच्यामध्ये ते सांगतात की हे असं करा तुम्ही, आणि म्हणतात अरे हे बरोबर आहे, काय मस्त सांगतात. दुसऱ्या दिवशी त्यांचं अगदी पोलर अपोजिट, हे असं करा, अरे हे पण बरोबर सांगतात. त्यामुळे खूप गंडायला होतं बेसिकली, डोक्यातनं समजत नाही काय करावं. आणि डे टू डे बेसिसमध्ये ना खूप एक्सपोजर आहे या इन्फॉर्मेशनचं. त्यामुळे मूलभूत काय गोष्टी आहेत, फंडामेंटल काय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तसं आता तुम्ही म्हणाल 3 मील्समध्ये करा, आणि स्नॅकिंग असेल तर ते तुम्ही त्या मीलमध्ये, म्हणजे अगदी चिप्स खायचे असतील तरी ते मीलमध्ये इन्क्लूड करा. कसं असतं एकदम नीट समजा. ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे, तर माझ्या शरीरात इन्स्युलिन सिक्रीट व्हायला पाहिजे असतं माझ्या शरीरात भूक लागण्यासाठी. बऱ्याच वेळेस आपण लहानपणी जर बघितलं असेल तर तोंडाला पाणी आलं, लाळ सुटायला लागली, याचा अर्थ काय, तर माझ्या शरीरात इन्स्युलिन सिक्रीट झालेलं आहे. ओके. इन्स्युलिन म्हणजे कोण, तर माझ्या शरीरात भूक लावणारा एजंट आणि जेवण पचवण्याला सर्वात इम्पॉर्टंट असलेला हॉर्मोन म्हणजे इन्स्युलिन. जर हा इन्स्युलिन आलेला असेल आणि मी जेवलेलं असेल, सुपर्ब. पण बऱ्याच वेळेस इन्स्युलिन अजून आलेलं नाही आणि त्याच्या अगोदरच मी जेवण ठेवलेलं असेल तर त्याला उचलायला ट्रकच आलेला नाही, म्हटलं की माल तिथे प्लॅटफॉर्मवरच पडून राहणार आहे. सो आपल्याला इथे समजून घ्यायला हवं की इन्स्युलिन माझ्या शरीरात सिक्रीट व्हायला त्याला तेवढा कालावधी द्यायला हवा की माझ्या लिव्हरने आणि पँक्रियाजने एकमेकांमध्ये छान सुसंवाद करून इन्स्युलिन सिक्रिशनचं ऑर्डर दिली पाहिजे. प्रॉब्लेम असा होतो की मी थोड्या वेळानंतर मी खात असेल तर शरीराला वाटतं की हा माणूस इतकं खातोय म्हणजे गरजेचं असेल, म्हणून मग सारखं इन्स्युलिन बनवत राहा. पण हे इन्स्युलिन जे येतं ते छोट्या छोट्या स्पर्टमध्ये येतं आणि इन्स्युलिन हा ॲनाबोलिक हॉर्मोन असतो. ॲनाबोलिक हॉर्मोन म्हणजे कसं की त्याचं काम आहे, त्याचा धर्म आहे शरीर बिल्ड करत राहणं, शरीर फुगवणं, शरीर मोठं करत जाणं. सो जर मी थोडं सारखं खात बसलेलो असेल तर माझं शरीरातलं वेट वाढायला लागतं, माझी चरबी वाढायला लागते आणि ती वाढायला लागली तर त्या चरबीमुळे अजून इन्स्युलिन प्रोड्यूस व्हायला लागतं. सो एका आपण विक्षिस सायकलमध्ये आतमध्ये घुसून बसतो आणि बाहेर निघणं मुश्किल जातं. सो आपल्याला हे खूप सिम्पल समजून घ्यायला पाहिजे की माझ्या शरीरात मी काय खायला हवं, किती खायला हवं आणि कसं खायला हवं. हे जर मला टिपिकल 3 गोष्टी माहिती असतील तर माझं काम खूप सोपं होऊ शकतं. राईट. आता खाण्याबद्दल मला एक प्रश्न काय विचारायचा आहे. युजली असं म्हणतात की प्रोटीन इंटेक झालं पाहिजे, प्रथिनं आपल्या शरीरात व्यवस्थित प्रमाणात गेली पाहिजे. त्याच्यातही काही लोक म्हणतात तुम्ही जर 70 किलोचे असाल तर 70 ग्रॅम प्रोटीन तुम्ही दिवसाला खाल्लं पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ना भारतीय जीवन पद्धतीत किंवा आपल्या मराठी घरात जे काय जेवण असतं, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही घरांमध्ये, त्याच्यात ते प्रोटीन पोचतंच असं नाही. तर त्याचा काय विपरीत परिणाम होतो का, की त्याचं कसं म्हणजे अंदाज घ्यायचा आहे? आपल्या जेवणात छान प्रोटीन असायला पाहिजे, ह्याला काही वाद नाही. म्हणजे मी जेव्हा MBBS करत होतो तेव्हा आम्हाला शिकवलं जायचं, आमच्या प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आमचा एक सब्जेक्ट असायचा त्याच्यात, की तुमच्या कार्बोहायड्रेट तुमच्या रोजच्या जेवणात असायला पाहिजे 70% पेक्षा जास्त. बापरे.
प्रोटीन असायला पाहिजे 20% आणि फॅट असायला पाहिजे 10%. ते होतं साधारण 94 साली मी वाचलेलं पुस्तक होतं. बरं. आता गेम चेंज झाला. आता म्हटलं जातं तुमचं कार्बोहायड्रेट इंटेक 30 ते 40% पेक्षा जास्त नाही असायला पाहिजे, प्रोटीन 30 ते 40% असायला पाहिजे आणि फॅट परत इक्विव्हॅलंट लेवलचं असायला पाहिजे. म्हणजे मी तेव्हा वाचलेल्या गोष्टी जेव्हा मी इम्प्लिमेंट केल्या ते चुकलं का माझं? सो आता गेम कसा झालेला आहे की दीज सायन्सेस कीप ऑन चेंजिंग ॲज पर द न्यूअर रिसर्चेस. ओके. सो जसा जसा नवीन नवीन रिसर्च येत राहील गोष्टी चेंज होत राहतात. पण आयुर्वेदाकडे जर आपण बघितलं तर आयुर्वेदाचं म्हणणं खूप सिम्पल आहे की तुम्हाला भूक लागली तर जेवा, पहिली गोष्ट. भूक लागली नसेल तर जेवू नका, नो प्रॉब्लेम, ही दुसरी गोष्ट. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर माझं जेवण जे असेल ते षड रसात्मक असायला पाहिजे. साही रस जे असतात, जे काय टेस्ट असतात ते साही रसांच्या गोष्टी माझ्या जेवणात असायला पाहिजे. आणि जेवण जे जेवाल ते तुम्ही नॉर्मली 3/4 पोट तुमचं भरेल एवढंच तुमचं जेवण असायला पाहिजे. ओके. सो जर मला भरपूर त्याची अनुभूती कशी होते? हां, एकदम सिम्पल की मी आता जेवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिला घास खाल्ल्यानंतरच आपलं बरंचसं पोट भरलेलं असतं. त्याच्यात समजा मला रोजच्या जेवणात मी जे बघत असेन मी जेव्हा जेवायला सुरुवात करतो एका लेवलपर्यंत आपल्याला फील व्हायला लागतं की आता दिस इज इनफ. पण बऱ्याच वेळेस माझ्या ताटात वाढलेलं आहे, हे मग असं मी टाकून कसं देणार. बऱ्याच वेळेस माझ्या घरात भरपूर काही बनलेलं आहे, बऱ्याच वेळेस टेस्ट सुंदर आलेली आहे, म्हणून वी कंटिन्यू हॅव्हिंग द फूड. आता त्याचबरोबर आपल्याला ढेकरची एक सिस्टीम आपल्या शरीरात ठेवलेली असते. एक प्रकारचं ढेकर आपल्याला छान आतमधून आलेला असतो, तो सुद्धा तुम्हाला सांगणारा इंडिकेटर असतो की बस हो गया, इसके आगे मत जाओ. पण आपण बऱ्याच वेळेस ते रूल सगळे तोडून आपण पुढे निघून जात असतो आणि वी इन्व्हाइट प्रॉब्लेम्स. सो आपण जेवण जे जेवतो त्या जेवणाला जर आपण खूप इम्पॉर्टन्स दिलेला असेल तर आपण आपलं आयुष्य खूप सुंदर करू शकत असतो. ओके. त्यामुळे हे सगळं जाण त्याची ठेवून आपल्याला डिसिजन्स घ्यायचे आहेत. ह्याच्यात जसं फंडामेंटल तुम्ही म्हणालात की उगाच स्नॅकिंग करायचं नाही आहे, 3 मीलमध्ये तुम्ही डिवाईड करू शकता आणि जे काय आहे ते खाऊ शकता. येस. आणि त्याच्या वेळा साधारणपणे का ते भूक लागेल तसंच असतं? हां, म्हणजे कसं आहे आता की नॉर्मली जर मी 3 वेळा जेवणार असेन तर मला भूक खूप छान लागणार आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं त्या 3 जेवणांच्या मध्ये 3-4 चहा असेच होऊन जातात. आता चहामध्ये असतं दूध, बरोबर, आणि दुधाचा संबंध असतो इन्सुलिन लाईक ग्रोथ प्रमोटिंग फॅक्टर. ओके. म्हणजे काय की हे दूधच अशी गोष्ट आहे जो इन्सुलिन प्रोड्यूस करून टाकतो. सो नॉर्मली जेव्हा दूध लोक घेत असतात तेव्हा डॉक्टर आजकाल सांगतात की दूध जास्त घ्यायला नाही हवं. ते कोणासाठी तर जर तुमचं वय लहान आहे, 10-12 वर्षांचं आहे आणि तुम्हाला तुमची हाईट किंवा ब्रेड्थ वाढवायची आहे तर दूध नक्की प्या. राईट. पण तुमची हाईट तर वाढून झाली, आता ह्याच्या पलीकडे तर हाईट वाढणार नाहीये, ग्रोथ झालेली आहे. आता मी दूध जर प्यायलो तर माझी ब्रेड्थ वाढणार आहे. ओके, बरोबर. सो जर तुम्हाला उद्या जाऊन कुस्ती करायची आहे, जर बॉक्सिंग करायचं आणि तुम्हाला त्याच्यासाठी एकदम आडदांड व्हायचंय तर दूध पिऊया. मग तेवढा व्यायाम करूया आणि तेवढं दूध पिऊया, कारण का तुमच्या शरीरात ॲनाबॉलिझम तेवढं घडणं गरजेचं आहे. पण जर आता तुम्हाला तेही तुमच्या अपेक्षित नाही, तुम्हाला नॉर्मल तुमच्या ऑफिसमध्ये रोज जाऊन कामं करायची छोटी मोठी, तर दूध हे तुमच्यासाठी नाही. सो आपण काय समजून घ्यायला पाहिजे की 2 मील्सच्या मध्ये मी जे उगीचच अननेसेसरी गोष्टी मी आतमध्ये टाकणार आहे त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो आपल्या शरीराच्या ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझमशी. सो जर मी उगीचच नको ते चहा, नको ते कॉफी, नको ते चिप्स, नको ते ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट हे जर मी खात असेन तर माझ्या शरीरात मी अनावश्यक गोष्टी आतमध्ये टाकतोय जे पुढची भूक टाळणार आहेत. सो बऱ्याच वेळेस लोक सांगत येतात की आम्हाला भूकच लागत नाही, तर मग उत्तर त्याचं असतं उपवास. जर मी छान उपवास केलेला असेल तर माझं लिव्हर खूप छान होऊ शकतं. बऱ्याच वेळेस सगळ्या धर्मांमध्ये आपल्याला उपवास सांगितलेले असतात. का? कारण का सगळ्या जुन्या लोकांना हे माहिती होतं की शरीरासाठी एकच गोष्ट औषधापेक्षा तीव्र काम करू शकतं आणि ती म्हणजे तुमचा उपवास. बऱ्याच वेळेस बघितलं तर जपानमधल्या कुठल्या तरी सायंटिस्टला नोबेल अवॉर्ड मिळालेला होता एका पॉईंटवरती, दॅट वॉज कॉल्ड एज ऑटोफेजी.
ओके. ऑटोफेजी म्हणजे थोडक्यात काय, आपण करतो तो उपवास. त्यांनी असं दाखवलेलं आहे की कॅन्सर सारखे रोग सुद्धा ऑटोफेजीनी बरे होऊ शकतात. तर सिंपलशी गोष्ट आहे की साधे हृदयरोग असेल, डायबिटीज असेल, हे सगळे रोग सुद्धा ऑटोफेजीने तर नक्कीच बरे व्हायला पाहिजेत. सो ऑटोफेजी म्हणजे काय, छान उपवास करणं आणि माझ्या सेल्सना आतमध्ये आराम देणं, त्या सेल्सना असलेला कचरा खाऊन टाकण्यासाठी वेळ देणं, ह्याला ऑटोफेजी म्हणतो. सो काय खाताय, किती खाताय आणि केव्हा खाताय हे खूप जास्त आणि हा उपवास म्हणजे फास्टिंग उपवासाचे पदार्थ खाणं नाही, बिलकुल नाही. म्हणजे ऍक्च्युअली असं बघितलं जातं की उपवासाच्या दिवशी, म्हणजे रिसर्च असं म्हणतो की उपवासाच्या दिवशी लोक नॉर्मल दिवसापेक्षा जास्त कॅलरीज कन्झ्युम करतात. म्हणजे साबुदाण्याचा वडा, मी अजून कसले तरी तळलेले वडे, बाप रे, त्याच्यात तर एवढे कॅलरीज आपण आतमध्ये टाकत असतो की नॉर्मल दिवशी कमी कॅलरीज टाकत असतो. सो उपवास तसा वाला नाही, ऑटोफेजीवाला उपवास. तर मगाशी आपण व्यायामाबद्दल जे बोलत होतो त्याच्यामध्ये आपलं हार्ट जे हृदय आहे, आकुंचन प्रसरण किती पावतं त्याची आपण मर्यादा वाढवून ठेवतोय, म्हणजे अटॅक तो नीट निभावून नेऊ शकतो. आता आपण अन्नाबद्दल बोलतोय, तर अन्नाचा आणि डायरेक्ट हृदयविकाराचा किंवा हृदयावरती डिरेक्ट काय परिणाम होतो आणि त्याचे काय एलिमेंट्स आहेत? भरपूर परिणाम होतो. जसं फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा आरामात बसलेलो आहोत, आपण 70-72, तुम्ही म्हणालात माझा 70-72 हार्ट रेट आहे. सो आता ना, समजा इफ ॲट ऑल यू हॅव अ कार्बोहायड्रेट मील, समजा खूप गोड धोड मस्त खाल्लं, दिवाळी, गणपती, जोरदार खाऊन घेतलेलं असेल, तर जितकी साखर किंवा दुधातून निर्माण होणारी जितकी गोष्टी जर मी जेवढ्या जास्त खाईन, तेवढं माझ्या हृदयाचा हार्ट रेट वाढताना दिसतो. ओके. सो बसलेलं असताना जे 72 वगैरे हार्ट रेट असायला पाहिजे, तो असे काही लोक असतात ज्यांचा बसल्या बसल्याच हार्ट रेट 90-100च्या घरात असतो. सो अशी लोक ज्यांचा हार्ट रेट बसल्या बसल्या 90-100च्या घरात आहे, त्यांना हृदयरोग होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. सो जर मी हाय कार्बोहायड्रेट मील जर खायचं बंद केलेलं असेल, तर माझं हृदय परत पूर्वरत नॉर्मलकडे येऊ शकतं. ओके. खाण्याचा हृदयरोगाशी खूप जास्त संबंध आहे. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की पॉझिटिव्ह कॅलरी बॅलन्स म्हणजे माझ्या शरीरात गरज होती समजा 1600-1700 कॅलरीजच्या जेवणाची, आणि मी जर खाल्लेलं असेल 2500 कॅलरीज, तर गणित काय म्हणतं, तर आपलं वेट जे असतं 1 किलो वेट इज इक्वल टू 7000 कॅलरीज. ओके. जर मी रोजच्या रोज माझ्या शरीरात 700 कॅलरीज जर मी एक्स्ट्रा टाकत गेलेलो असेल माझ्या शरीराच्या नीडपेक्षा, तर 10 दिवसात माझं 1 किलो वजन वाढू शकतं. सो जसं वजन वाढत जाईल, घडतं काय, तर माझ्या हृदयाचा जॉब प्रोफाईल काय आहे, तर ईच कान्या कोपऱ्यापर्यंत रक्तपुरवठा पाठवून परत स्वतःकडे मागवून घेणे. म्हणजे जितकं माझ्या शरीराचा सर्कम्फरन्स वाढत जाईल, जितका घेर माझ्या शरीराचा वाढत जाईल, माझ्या हृदयावरती लोड येणार आहे तितक्या एंडपर्यंत, टोकापर्यंत रक्तपुरवठा पाठवून परत आणायचा आहे. मग घडतं काय, हृदयसुद्धा हुशार एजंट आहे. तो म्हणतो मी एवढे धंदे करणार नाही. तो काय म्हणतो, तर माझ्या रक्तवाहिन्याच आकुंचित करून टाका, म्हणजे मला जास्त लांबपर्यंत न्यायची गरज नाही. म्हटलं की तो रक्तवाहिन्या आकुंचित केल्या की तिकडे ब्लड प्रेशर वाढायला लागतं, छोटे होणार. ॲब्सोल्युटली. सो त्या रक्तवाहिन्या छोट्या झाल्या, ब्लड प्रेशर वाढायला लागलं की परत त्याचा उलटा हृदयावरती इम्पॅक्ट पडतो. सो होतंय काय की माझ्या आहाराचा हृदयावरती जबरदस्त इम्पॅक्ट असतो, आणि त्याच आहारात जर ट्रान्स फॅटी ॲसिड सारख्या गोष्टी असतील, तर माझ्या रक्तवाहिन्यांची आतमध्ये डॅमेजेस झालेले असतील, तर या डॅमेजेसना भरून टाकणारा एजंट म्हणजे कोलेस्ट्रॉल. तो कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात जास्त प्रोड्यूस होईल, कारण का डॅमेजेस झालेले भरून टाकायचे. म्हटलं की त्याचा परत उलटा प्रभाव हृदयावरती पडणार आहे. सो ऑल इन वन जर आपण बघितलं तर आहाराचा त्या हृदयरोगाशी खूप जवळचा संबंध आहे. जर मला हृदयरोग बरा करायचा असेल, तर मला आहारावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. राईट. त्यामुळे तसा डिरेक्ट संबंध तिकडे आहे. कोलेस्ट्रॉल बद्दल तुम्ही आता म्हणालात, हे कोलेस्ट्रॉल पेशंट आणि आपल्या सेल्सच्या अराउंड असतं ते कोलेस्ट्रॉल आहे. येस. खाण्यात आपण जे आता मेजर करतो ते कोलेस्ट्रॉल हे नाही. रिसर्च काय म्हणतो की जे काही कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात असतं, 80% त्यातलं कोलेस्ट्रॉल शरीरानेच बनवलेलं असतं. ओके.
जे काही आपण कोलेस्ट्रॉल मेजर करतो आपल्या रक्तातलं त्यातलं ब्लड टेस्टमध्ये लिहून येतं. येस, त्यातलं 20% फक्त कोलेस्ट्रॉल माझ्या जेवणातून कॉन्ट्रीब्यूट झालेलं असतं. ओके. सो माझं कोलेस्ट्रॉल अति झालेलं असेल माझ्या शरीरात तर माझ्या लिव्हरकडे ताकद असते बाईल ॲसिड सिक्रीट करून त्या कोलेस्ट्रॉलला हकलून देण्याची संडासातून त्याच्याकडे खूप चांगली योजना असते. ओके. पण ते कोलेस्ट्रॉल परत मी युटिलाइज करू शकत असतं माझ्या शरीर आणि त्याच्यातून व्हिटॅमिन D3 वेगवेगळे हॉर्मोन्स बरेचसे आपल्या शरीरातले ग्रंथी प्रथी हे सगळे बनवू शकत असतात त्या कोलेस्ट्रॉलमधनं. सो कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीराचा सेव्हियर आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातला हिरो आहे, तो विलन नाही आहे. पण घडतं काय तर माझ्या शरीरात बरेचसे डॅमेजेस सारखे निर्माण झालेले असतील चुकीच्या जीवनशैलीतून, चुकीच्या जेवणातून, चुकीच्या विचारांमधून. तर माझे ते डॅमेजेस हील करायला एक्सेस कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस केलं जातं माझ्या शरीरातून अँड दॅट इज व्हॉट इन्व्हाइट्स प्रॉब्लेम्स. गॉट इट. त्यामुळे कोलेस्ट्रॉलबद्दलचं जे दुमत किंवा त्याच्याबद्दलचं कन्फ्युजन आहे ते तसं नाही आहे. तुम्ही योग्य खाल्लं तर सगळं म्हणजे आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते फार सोपं आहे, खूप सोपं. त्याची सवय लावणं जरा कठीण आहे. पण जास्त कठीण नाही आहे सवय लावणं. पण जर मी माझ्या लाईफसाठी जर डिसिजन घेतलेलं आहे की मला फिट राहायचं आहे, जर मी माझ्या लाईफसाठी हे डिसिजन घेतलेलं आहे तर काहीच डिफिकल्ट नाही आहे. राईट. बऱ्याच वेळेस आपण थोडीशी ढील देतो की जाऊ दे ना, होणार काय, मी आता आईश करून घेतो, प्रॉब्लेम जेव्हा यायचं आहे तेव्हा येणारच आहे, नाहीतरी मरायचंच आहे, असे बरेचसे डायलॉग आपल्याला पेशंट सांगत असतात. पण हे चुकीचं आहे. जर आपण आपल्या शरीराला ऑर्डर दिलेली असेल की माझ्या शरीराला फिट राहायचं आहे तर आपण ते रूल्स स्वतःच्या शरीराला मापून दिलेले असतील आणि त्या रूल्समध्ये बसलो तर आपलं शरीर छान प्रकारे ठणठणीत राहू शकतं. बरोबर. आय थिंक ह्याच्यातनं मला कसली एक जाणीव वाटते माहिती आहे. आता आपण व्यायाम आणि अन्न 2 गोष्टींबद्दल बोललो. ह्याचे जर आपण त्याचे बेसिक रूल जरी लिहून ठेवले ना आणि ते आपल्याला समजले तर ते आपण फॉलो करू शकतो. कारण तेच आहे, अवेअरनेस पहिली गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट ते आत्मसात करणे, तो एक दुसरा एक चॅलेंज आहे. ॲब्सोल्युटली. आणि आत्मसात करायला सर्वात इम्पॉर्टंट असते आपल्या विचारांची देवाणघेवाण. राईट. आपण कोणाशी बोलतोय, आपण किती छान लोकांशी बोलतोय, आपण मोटिवेटेड लोकांशी बोलतोय का डिमोटिवेटेड लोकांशी बोलतोय, मग मी माझे विचार कुठल्या स्तराचे करतोय, मी ॲम्बिशियस माझ्या मनासाठी काहीतरी विचार करून दिलेला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सो जसा व्यायाम आणि जेवण आहे तसे माझे विचार हे खूप इम्पॉर्टंट असतात. त्या विचारांची जर जडवण घडवण आपण आपल्या मनात छान प्रकारे करत असेल, जसं आता आपले पॉडकास्ट मी जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यातून खूप काही ना काहीतरी इन्स्पिरेशन घेण्यासारख्या गोष्टी असतात. सो जसं आपण अशा जितके छान विचार आपण स्वतःकडे घेत जाऊ तितकं माझं मन छान होत जातं, माझं मन ॲम्बिशियस होत जातं आणि मोटिवेटेड राहतं. एक मोटिवेटेड मन जे असतं ना ते कधी चुका करण्याच्या भानगडीत पडत नाही. जर माझं मन मोटिवेटेड नसेल, मी डिप्रेस स्वतःला केलेलं असेल की जग सगळं वाईटच आहे, आता प्रॉब्लेमच घडणार आहे, हे जर मी स्वतःला सांगत बसलेलो असेल तर मी चुकीचे आहार आणि चुकीची जीवनशैलीला जाणार. पण जर मी छान मन मोटिवेटेड ठेवलेलं असेल तर मला रोगांना घाबरायची गरज नाही. राईट. आता तिसरा घटक किंवा तिसरा मुद्दा जो आहे तो मेंटल पीस किंवा मानसिक शांतता, संतुलन, त्याच्याबद्दल आहे. कारण मगाशी बोलता बोलता पण आलं की विल पॉवर असेल तर आपला जो थ्रेशोल्ड असतो तो अजून पुश होतो. आणि असे बऱ्याच बघितलेत आपण, अनुभव असतात किंवा असे घरातही आपल्याला कॉन्व्हर्सेशन होताना दिसतात की त्यांची तसं बघायला गेलं तर शारीरिक परिस्थिती नव्हती पण मानसिक बळ त्यांचं सॉलिड आहे त्यामुळे त्यांनी वेळ मारून नेली, असं हे बरेचदा ऐकायला मिळतं. पण डे टू डे लाईफमध्ये पण ते आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपली त्याचीही एवढी चांगली लागेल आणि आपल्याला त्याच्यावर मस्त रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चांगला मिळू शकतो. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की हे डिरेक्टली रिलेटेड कसं आहे हार्ट हेल्थशी आणि कशा प्रकारे हाताळायचं आहे. त्याचं कम्प्लीट रिलेशन आहे हार्ट हेल्थशी. की फॉर एक्झाम्पल समजा मी भरपूर टेन्शन घेत असेल तर टेन्शन घेतो म्हणजे नक्की काय होतं तर माझ्या शरीरात असे हॉर्मोन तयार होतात, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन सारखे नावाचे हॉर्मोन्स, जे माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्या आकुंचित करून टाकतात. स्ट्रेस म्हणजे काय तर 2च सिच्युएशन्स असू शकतात, एक म्हणजे फाईट नाही तर फ्लाईट, काहीतरी एकच गोष्ट असेल. मी एक तर मारामारी करेन नाही तर पळून जाईन, काहीतरी एक सिच्युएशनमध्ये मी डिसिजन घेणार आहे. दोन्ही गोष्टी जरी करायच्या असतील, काय चुकीचं आणि काय वाईट तर सोडून देऊ, पण दोन्ही गोष्टी जर मला करायच्या असतील तर माझ्या हृदयाकडे मेसेज पाठवला जातो की काहीतरी करून ॲक्शन होणार आहे. इमिजिएटली ब्लड प्रेशर वाढव, इमिजिएटली हार्ट रेट वाढव, सगळीकडे रक्तपुरवठा वाढव. हे जशी ऑर्डर हेड ऑफिसकडनं हार्टकडे पोचते
हार्ट इमिजिएट कामाला लागतो आणि धडधड 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 वाढायला लागते. राईट. जशी धडधड वाढायला लागते बऱ्याच वेळेस जेव्हा ती मारामारी आपण कुठल्याही रस्त्यावरती जर बघत असू तर माणूस कधी कधी थरथरताना दिसत असतो आपल्याला. थरथरणं का? कारण का हृदयाने गती एवढी वाढवलेली आहे की आपल्याला आतमधून ते ट्रेम्बलिंग आपल्याला सहन करावं लागतं. येस. सो ते जसं आपल्याला सहन करायला लागतं तसं हे समजून घ्यायला पाहिजे की त्यावेळेला आपल्या शरीरात रक्तपुरवठा भयंकर वाढलेला आहे, ब्लड प्रेशर बरंचसं वाढत आहे. आता मला काही ना काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार. आयदर फाईट करायला लागेल नाहीतर फ्लाईट करावं लागेल. काहीतरी एक ॲक्शन घेतली तर ते निर्माण केलेला स्ट्रेस आहे तो मी वापरून टाकू शकेन. राईट. पण बऱ्याच वेळेस असं घडत नाही. बऱ्याच वेळेस बॉसने मला ओरडलेलं आहे किंवा घरी माझ्या बायकोनी माझी धुलाई केलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात ज्याच्यामध्ये राग भरपूर आलेला असतो, फ्रस्ट्रेशन बरंचसं आलेलं असतं, पण ॲक्शन्स काही घेऊ शकत नसतो. राईट. अशा वेळेला आपल्याला काहीतरी ॲक्शन समजा आपण घेऊन टाकलेली असेल, आपण समजा स्वतःशी बोललो, माझी चूक मी ॲडमिट केली, किंवा मी आरशाशी बोललो किंवा समोरच्या व्यक्तीशी मी छान बोललो की अरे असं असं झालेलं आहे म्हणून असं असं काहीतरी चुकलेलं होतं, काही ना काहीतरी जर सॉर्ट आऊट केलेलं असेल तर तो बनलेला जो पूर्ण आतमध्ये चंक आहे पूर्ण गोष्टींचा तो सॉर्ट आऊट होऊन पूर्ण शांतता होऊ शकेल. पण असं कधी होत नाही आणि ते न झाल्या कारणाने ते जे वाढलेलं ब्लड प्रेशर आणि वाढलेलं हार्ट रेट आहे ते माझ्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करून टाकतं. आता डॅमेज झाल्या माझ्या रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिनी जर माझी फाटली तर त्या फाटलेल्या रक्तवाहिनीतून जे काही ब्लिडिंग होईल आणि त्याच्यातून ब्लड क्लॉट जो निर्माण होईल तो हार्ट अटॅकला डायरेक्ट कारणीभूत ठरतो. सो स्ट्रेसमध्ये मॅक्सिमम आपल्याला असे एपिसोड्स होताना दिसतात की जिथे त्या माणसाला हार्ट अटॅक आलेला असतो. सो स्ट्रेसचा डायरेक्ट संबंध आहे. आयुर्वेदात सुद्धा 5000 वर्षांअगोदर सांगितलं गेलेले श्लोकांमध्ये चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या पुरेपूर डॅमेज करणारा एकच एजंट असा म्हटला जातो आयुर्वेदाकडनं, तो म्हणजे तुमचा स्ट्रेस. त्या स्ट्रेसला कॉम्बॅट करा की तुम्ही हार्ट अटॅकपासून खूप लांब निघून जाता. सो स्ट्रेसचा आणि हार्ट अटॅकचा पुरेपूर संबंध आहे. बरोबर. आणि आता तो डे टू डे बेसिसवर आपल्याला मॅनेज करायचा असेल, कारण परिस्थिती काय आपल्याला सांगून येत नाही, ती काय डायरेक्ट येतेच. तर त्याच्यासाठी तयार राहण्यासाठी जसं आपण व्यायाम करून हृदय तयार ठेवलं आहे तसं मानसिक संतुलन नीट करण्यासाठी काय केलं पाहिजे डे टू डे बेसिसवर? बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. जसं आता फॉर एक्झाम्पल माझ्या मेंदूत एक ग्लँड असते ज्याला ॲमिगडॅला म्हटलं जातं. ओके. तो ॲमिगडॅला जी ग्लँड आहे ना ती ग्लँड एकदम चमत्कारी ग्लँड आहे की तिचं काम काय असतं, ती जी ग्रंथी आहे आतमधली त्या ग्रंथीकडे डिसिजन मेकिंगची कॅपेबिलिटी आहे. ओके. आता बऱ्याच वेळेस फॉर एक्झाम्पल समजा इकडनं एखादी मुंगी चाललेली आहे आणि त्या मुंगीला मी हातोडा घेऊन मारायला लागलो तर दॅट इज गोइंग टू बी अन एक्सॅजर्बेशन ऑफ माय थॉट्स की एवढूशा मुंगीला मारायला हातोडा काढायची काय गरज आहे. तर बऱ्याच वेळेस जीवनात सुद्धा असं घडतं की छोट्याशा स्टिम्युलसला मी खूप जास्त रिस्पॉन्ड करायला लागलो की त्याला स्ट्रेस म्हटलं जातं, त्याला अँझायटी म्हटलं जातं. सो हे डिसाईड कोण करतं तर हे डिसाईड करणारा ॲमिगडाला असतो. त्या ॲमिगडाला जितका सुजत जाईल तितकं माझी डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी काहीतरी चुकते आणि मी चुका करून बसतो. छोट्याशा प्रॉब्लेम्सना मी अति जास्त रिस्पॉन्ड करून बसतो. आणि त्याच वेळेला जर माझं ॲमिगडाला श्रिंक होऊन एकदम छोटं झालेलं असेल तर मी मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्सना सुद्धा खूप हुशारीने तोंड देईन आणि त्याच्यातून सोल्युशन काढून प्रॉब्लेम बरोबर सॉर्ट आऊट करेन. सो हू डिसाइड्स दिस इज युअर ॲमिगडाला. तर त्या ॲमिगडाला मी जितकं छान श्रंकन ठेवेन तितकं डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी माझी छान वाढली तर मला स्ट्रेस येणार नाही. सो सोल्युशन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन हे तुम्हाला ॲमिगडाला जितका श्रंकन असेल तितका फायदा, पण प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा दृष्टिकोन जर झालेला असेल त्याचा अर्थ माझा ॲमिगडाला फुगलेला आहे आणि तो फुगलेला आहे तर मी चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी करणार आणि स्वतःसाठी प्रॉब्लेम ओढावून घेणार. राईट. सो स्ट्रेसचा डायरेक्ट संबंध हृदयाशी असतो आणि ॲमिगडालाचा डायरेक्ट संबंध स्ट्रेसशी असतो. सो ॲमिगडालावर जर मी काम केलेलं असेल तर मी स्ट्रेसवरती छान कामं करू शकतो. मग त्याच्यावर कसं काम करायचं, त्याला कशी सवय लावायची छोटं राहण्यासाठी? सिम्पल आहे. ॲमिगडाला ही जी गोष्ट आहे ही माझ्या कन्स्ट्रक्टिव्ह विचारांमधनं माझ्या ॲमिगडाला शेप मिळत असतो की मी युजली कुठले गोष्टी नॉर्मली बघतोय, कुठले ऐकतोय, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय ह्याच्यावरती खूप इम्पॉर्टन्स असतो. जसं फॉर एक्झाम्पल मी जर काहीतरी न्यूज चॅनल्स बघत असेल आणि भयंकर काहीतरी प्रॉब्लेम घडतायत असंच मी सारखं बघत राहिलेलो असेल तर माझा ॲमिगडाला सुजत जातो आणि सुजत गेला
की तो प्रॉब्लेम्सच सारखे बघायला लागतो. प्रॉब्लेम नसेल तरी त्याच्यातून तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला सुरुवात करतो. पण मी जर काहीतरी छान अशा एज्युकेशनल गोष्टी मी काहीतरी बघत असेन, त्या एज्युकेशन घेतल्याने मला जर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी काहीतरी होत आहेत ज्याच्याने भीती निर्माण होत नाहीये, पण मला सोल्युशन दिसल्या कारणाने मला आतमधून खुशी निर्माण होतीये, तर माझा ॲमिग्डाला श्रंकन मोडमध्ये जात असतो. त्याचबरोबर मी जर माझ्या मेंदूला माइंडफुल मेडिटेशन जर करायला शिकवलेलं असेल तर ॲमिग्डाला परत श्रंकन होऊ शकतो. माइंडफुल मेडिटेशन म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल मगाशी जसं व्यायामाचा आपला बोलणं चाललेलं होतं, ते व्यायाम करताना मी जर श्वसनावरती मी जर कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर माझा व्यायाम म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ताडासन मी करतोय किंवा सर्वांगासन मी करतोय आणि ते करत असताना मी जर माझ्या श्वसनावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर माझ्या मेंदूत दुसरं काहीही येऊ शकत नाही. ते श्वास मी बरोबर मॉनिटर करतोय आणि माझी पोझिशन मी मॉनिटर करतोय. म्हटलं की माझं मन, माझा मेंदू त्याच एकाच पॉईंटवरती विचार करायला लागतो. म्हणजे माइंडला फुल केलं मी आणि तो 1 मिनिटाचं सुद्धा मेडिटेशन माझ्या पूर्ण ॲमिग्डालाला श्रिंक करायला मदत करू शकत असतं. त्याचबरोबर त्या ॲमिग्डालाला श्रिंक करण्यासाठी छान कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स मी दुसऱ्यांबरोबर बोलायला सुरुवात केली. कारण का आपण काय बोलतो ह्याच्यावरती सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टन्स असतो. मी जर फक्त निगेटिव्ह गोष्टी समोरच्याला ॲज वेल एज स्वतःला मी वाईटच बोलायला लागलो तर ऑब्व्हियसली माझा मेंदू ठरवणार ओके ह्याचा अर्थ की आपल्याला वाईटच बोलायचं आहे, सो माझा ॲमिग्डाला फुगायला लागतो. सो जर मी छान कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी बोलायला सुरुवात केलेली असेल तर ॲमिग्डाला श्रंकन होऊन चांगले मला थॉट्स आणि सोल्युशन्स द्यायला सुरुवात करत असतो. सो स्ट्रेस आणि तुमच्या ॲनाटॉमी ब्रेनची ह्याच्याशी खूप डायरेक्ट संबंध असतो. तुम्ही जर छान स्वतःला जर वळण लावलेली असेल डिसिप्लिनमध्ये राहायची तर स्ट्रेस पण येणार नाही, थॉट्स पण चांगले राहतील आणि या दोन्हीमुळे ॲमिग्डाला जर छोटा राहिलेला असेल तर जीवनात पुढे रोगच येणार नाही. कमाल. म्हणजे एकंदर काय ह्याच्यातनं सिद्ध होतं आहे की तुम्ही हृदयाशी जे लिंक्ड ज्या गोष्टी आहेत या 3 आयामांच्या त्याच्यावर जर लक्ष दिलं तर इन जनरलच आपलं आयुष्यच सुखकर आणि रुचकर ॲब्सोल्युटली. त्यामुळे आय थिंक हा सर्वांगीणच एक वेलनेस आणि त्याचा एक विकास म्हणता येईल. आता ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता आपण बरेच जे आपण घटक ज्याच्याबद्दल बोललेलो ते आहे तुम्ही आत्ताच्या दैनंदिन जीवनात तुम्ही काय बदल करू शकता, त्याने तुमचं हार्ट आणि इन जनरलच तुमची लाईफस्टाईल तुम्ही सॉलिड करताय आणि तयार राहताय तुम्ही काही कशालाही तोंड द्यायला, मेंटली फिजिकली दोन्ही. बऱ्याच लोकांचं आता असं झालंय, त्यांना आता हे कदाचित हे बघितल्यानंतर अनुभूती होईल की अरे आपण हे चेंजेस करू, पण काही लोक असे स्टेजला आहेत जिथे त्यांचं आता डॅमेज हॅज बीन डन. म्हणजे त्यांना अटॅक आलेला आहे, येऊन गेलेला आहे, किंवा ते अशा स्टेजला की त्यांना येऊ शकतो, कदाचित त्यांना माहीतही नाही आहे, पण ते अशा स्टेजला जाऊन पोचलेत. त्या स्टेजबद्दल आता बोलूया आणि त्याच्यानंतर तेच हार्ट डिसीज ह्याच्याबद्दल बोलूया, त्याच्याबद्दल जरा अवेअरनेस करूया, किती त्याचे घातक किती आहे, पण त्याच्यातनं कमबॅकही कशी करू शकतो ह्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. आणि त्याच्यानंतर मला एक एकदम इम्पॉर्टंट मुद्दा जो जाणवला आत्ता बोलता बोलता तोही विचारायचा आहे, पण मी तो रिझर्व ठेवतो म्हणजे लोकांना पण वाटेल काहीतरी हिला विचारायचं आहे तर सांगेन, पण मी चांगलाच एक मुद्दा आला आहे, पण तुम्ही आत्ता ह्याच्याबद्दल आम्हाला मस्त काय. ठीक आहे. आता हृदयरोग म्हणायचं असेल ना तर हृदयरोग म्हणजे काय, तर हार्ट डिसीज या शब्दाचा अर्थ जर समजला ना, डिसईज म्हणजे मला जर माझं काम छान प्रकारे करता येत नसेल तर तो इझिली मी एखादं काम करू शकलो नाही तर त्याला डिसईज म्हणतात. आणि हृदयाला स्वतःचं काम इझिली करता येत नसेल तर हार्ट डिसीज म्हणतात. हृदयाचं काम काय तर रक्तपुरवठा माझ्या पूर्ण शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रॉपेल करणे आणि तोच प्रॉपेल केलेला रक्तपुरवठा परत स्वतःकडे मागवून घेणे, हे कंटिन्युअस चलनवलन चाललेलं असतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय तर हृदय इतका पॉवरफुल एजंट आहे आपल्या शरीरातला की जर तुम्ही सगळ्या रक्तवाहिन्या शरीरातून बाहेर काढल्या आणि एकमेकाशी जोडायचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीच्या शरीरातून एवढ्या रक्तवाहिन्या बाहेर येतील की पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. एवढ्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरातून निघतील, म्हणजे 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या एका माणसाच्या शरीरातून निघतील. आणि हृदयाची ह्याच्यात कमाल काय तर एका पॉईंटपासून शेवटच्या पॉईंटपर्यंत जायला रक्ताला वेळ किती लागतो तर 20 सेकंद. म्हणजे त्या रक्ताचा स्पीड जो हृदय पुश करतो त्या रक्ताचा स्पीड किती झाला तर 1,80,000 मैल पर मिनिटच्या स्पीडने आपलं रक्त धावत आहे. सो एवढ्या स्पीडने पळवणारा जो काही हृदय आहे तर हृदय किती स्ट्रॉंग असेल विचार करा. आणि त्या हृदयाला आपण नेहमी त्याच्याशी वाईट गोष्टी करून त्या हृदयाला रोगात ढकलत असतो. म्हणजे किती वाईट गोष्ट आपण करतोय.
सो हृदयरोग म्हणजे काय की ही जी गोष्ट सांगितली हे सगळं करायला हृदय जर सक्षम नसेल तर त्याला आपण हृदयाचा रोग म्हणून म्हणत असतो. मेजरली काय होतं तर लोकांना चालताना, जिने चढताना, धावताना धाप लागायला लागते, बऱ्याच वेळेस त्यांना पायावरती सूज दिसून येते, बऱ्याच वेळेस बसल्या बसल्या सुद्धा त्यांना दम लागायला लागलेला असतो. बरेच पुढे गेलेल्या स्टेजेसमध्ये असतात ज्या लोकांना आडवं झोपल्यानंतर सुद्धा त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. बरीच स्टेज पुढे गेल्यानंतर छातीत दुखायला लागतं, त्यांना लेफ्ट हँड, राईट हँड किंवा पाठीत, जबड्यात वेगवेगळ्या ह्याच्यात दुखायला लागतं. बऱ्याच वेळेस रात्रीच्या झोपेत पायात गोळे यायला लागतात. स्नोरिंग बऱ्याच वेळेस लोक कंप्लेंट करत असतात. त्या स्नोरिंग खूप अर्ली स्टेज ऑफ हार्ट डिसीजमध्ये कन्वर्ट पुढे जाऊन होऊ शकतो, लेट स्टेजमध्ये. असे बरेचसे वेगवेगळे सिम्पटम्स असतात जे आपण बऱ्याच वेळेस निग्लेक्ट करत असतो की जाऊ दे, काही नाही, होईल नीट. तर ॲक्च्युअली आपलं शरीर ह्या सगळ्या सिम्पटम्सना मॅनेज करण्याच्या भानगडीत बसलेला असतो. पण जेव्हा कधी त्याचे सगळे डिफेन्स मेकॅनिझम संपतात तेव्हा तो हे सिम्पटम्स दाखवायचा प्रयत्नात असतो की मला वाचवा, माझ्याकडे प्रॉब्लेम आतमध्ये निर्माण झालेला आहे. सो ही गोष्ट जाणून घेणे आणि इमिजिएट त्याच्यावरती ॲक्शन्स घेणे इज व्हेरी व्हेरी नीडफुल. त्यामुळे ह्या क्षणानंतर इथे जर पोचलंय हृदय, त्याच्यानंतर ते अटॅक येणं किंवा ते मग हॉस्पिटलला नेणं ते सगळं इथून पुढे होतंय. ॲब्सोल्युटली. काय होतं बऱ्याच वेळेस ना आपण ह्या सगळ्या मारामारीमध्ये हृदयाला कमकुवत करून टाकलेलं असतं. बरोबर. ते मी जसं मगाशी सांगितलं की वजन खूप जास्त वाढवलेलं आहे तर माझ्या रक्तवाहिन्या आकुंचित झालेल्या असतील, त्याच्यात रक्ताला पुश करायला मुश्किल पडतं. त्या हृदयाला पुश करण्यात त्यांनी भरपूर स्वतःची ताकद वापरून टाकलेली आहे. म्हटलं की त्याच्याकडे स्वतःच्याच बँकेत आता फिक्स्ड डिपॉझिट राहिलेलं नाही आहे. म्हटलं की हृदय हळूहळू हळूहळू कमकुवत होत गेलेलं आहे. असं असताना माझा VO2 max ड्रॉप होत गेलेला आहे, जो नॉर्मली 30-35 लहानपणी आपल्याला एकदम 40-45 असतो, तो ह्या वयात येऊन 30-35 आणि कधी कधी मी त्याला व्यायाम दिलेला नसेल तर अजून कमी होत जातो. आता जर माझा VO2 max ग्रॅज्युअली कमी होत गेलेला आहे तर माझ्या हृदयात ताकद नाही हे तर सिद्ध झालेलं आहे. पण अजूनसुद्धा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कधी येणार जेव्हा कधी माझ्या शरीरात रक्ताची गुठळी निर्माण होईल तेव्हा तो हमला होणार आहे माझ्या हृदयावर. आता प्रॉब्लेम कुठे असतो की लोक चरबीची गुठळी आणि रक्ताची गुठळी या दोघांमध्ये कन्फ्यूज करून बसतात. चरबीची गुठळी म्हणजे खाऊन पिऊन आईश करून ट्रान्स फॅटी ॲसिड्स वगैरे करून कोलेस्ट्रॉल जास्त जमा करून त्या स्पॉटला जे काही चिकटलेला माल आहे ती चरबीची गुठळी असते, ज्याला निर्माण व्हायला 4 ते 5 वर्ष लागलेली असतात. पण ही चरबीची गुठळी मला जास्त हानिकारक नाही. मला जास्त हानिकारक कोण आहे तर मला रक्ताची गुठळी जास्त हानिकारक आहे. ही रक्ताची गुठळी ज्या वेळेला बनेल माझ्याकडे 6 तास असतात, कुठेही बनू शकते, कुठेही बनू शकते आणि कुठेही बनून तिचं टार्गेट असतं हृदय किंवा ब्रेनवरती जाऊन हमला करणे. हृदयावरती हमला केला तर हार्ट अटॅक, ब्रेनवरती केला तर स्ट्रोक. ती जिथे जाऊन हमला करेल त्या ठिकाणी मारामारी घडणार आहे. आणि ही मारामारीची कालावधी जो असतो तो 6 तासाचा असतो. त्या 6 तासात त्या हृदय आणि त्या रक्ताच्या गुठळीमध्ये मारामारी घडते. जर रक्ताची गुठळी जिंकली तर हृदय संपला, हृदय जिंकला तर रक्ताची गुठळी संपली. सो ही जी मारामारी असते ह्या मारामारीला 6 तासाच्या मारामारीला आपण हार्ट अटॅक म्हणत असतो. ओके. आता या मारामारीमध्ये सर्वात जास्त हार्टचा सर्वात बेस्ट दोस्त कोण, त्याचा VO2 max. जर VO2 max तगडा असेल तर ही 6 तासाची मारामारी हार्ट पूर्णपणे जिंकून जाईल, रक्ताच्या गुठळीला मारून टाकेल. पण जर माझा VO2 maxच तगडा नसला तर हार्टकडे माझी डिफेन्सची ताकदच नाही, म्हटलं की रक्ताची गुठळी जिंकण्याचे पुरेपूर तिकडे चान्सेस निर्माण झाले. आता ही मारामारी जेव्हा चाललेली असते VO2 max जो असतो तो VO2 max एका लेवलपर्यंत मदत करू शकतो, पण VO2 maxच्या बियॉन्ड सुद्धा काय इम्पॉर्टंट असतं तर हृदयाचा सर्वात बेस्ट दोस्त तो म्हणजे कोणतं, लंग्स. आपले फुफ्फुस जे असतात ते हृदयाचे जोरदार मित्र असतात. ते म्हणतात हृदय तेरे को प्रॉब्लेम आहे ना, मैं मेरी ताकद देता हूँ. मग अशा मारामारीमध्ये जसं लंग्स उतरतात त्या मारामारीमध्ये त्या हृदयाला अजून बलकारक करायचा प्रयत्न करतात. पण जो VO2 max कमी असेल तर लंग्सकडे पण तेवढी पॉवर नसते. मग ते लंग्ससुद्धा एका लेवलनंतर प्रॉब्लेममध्ये जायला लागले तर लंग्समध्ये पाणी घुसायला लागतं आणि मग तो माणूस जोरदार धापा लागायला लागतात आणि आम्ही त्याला नाव देतो कार्डियक फेलियर म्हणून. म्हणजे हार्ट अटॅक बऱ्याच लोकांना होताना दिसू शकतो. हार्ट अटॅकमधनं हार्ट फेलियरमध्ये जाणारा माणूस हा अजून प्रॉब्लेममध्ये गेलेला आहे आणि हार्ट फेलियरमधनं कार्डियक अरेस्ट झालेले खूप कमी केसेस
केसेस असतात, ते सुद्धा एक वेगळं स्टेशन आहे. सो या मारामारीमध्ये वेगवेगळे स्टेशन लागत असतात. कुठल्या स्टेशनवर आपण आहोत हे ओळखणं खूप गरजेचं असतं. पण या तिन्ही स्टेशन्समधनं जर मला जिंकून बाहेर पडायचं असेल तर एकच मित्र आहे माझ्या हृदयाचा, तो म्हणजे VO2 Max. तो VO2 Max जितका दणकेबाज वाढवलेला असेल तितकं मला माझ्या या हार्ट अटॅकच्या सगळ्या प्रॉब्लेममधनं घाबरायची गरज बिलकुल नाही. आणि ही जी रक्ताची पेशी ती कशापासून म्हणजे कशी बनते, काय आहे त्याचं? आता रक्ताची गुठळी कशी बनते ते एकदम सिम्पल. ही जी ब्लड क्लॉट, रक्ताची गुठळी, तुम्ही नाव काही द्या त्याला. हा ब्लड क्लॉट कसा बनतो तर फॉर एक्झाम्पल समजा मी कट मारला, तर कट मारलं तर रक्त वाहील. ते रक्त काय 24 तास वाहणार नाहीये, 2-3 मिनिटं वाहील आणि तिकडे बंद होईल, ब्लड क्लॉट बनेल. आता नशीब चांगले की हा ब्लड क्लॉट माझ्या शरीराचा बाहेर निर्माण झालेला आहे. पण कधी कधी नशीब वाईट असतं की असाच ब्लड क्लॉट शरीराच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये निर्माण होतो. आता नशीब वाईट आहे म्हणजे काय तर बरेच रोग असतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ॲनिमिया, थॅरोटॉक्सिकोसिस, बेरी अनगिनत रोग आहेत ज्यांच्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात, ते ब्रिटल झालेल्या असतात, फाटण्याच्या लायकीच्या झालेल्या असतात. आणि असे माझ्या रक्तवाहिन्या पातळ नाजूक झालेल्या असताना सुद्धा मी स्ट्रेस घ्यायला लागलो, ओरडाओरडा करायला लागलो, चिडचिड करायला लागलो, तर माझ्या रक्तवाहिनीत जो ब्लड प्रेशर नॉर्मल असायला पाहिजे तो वाढायला लागतो आणि रक्तवाहिनी म्हणजे बस्ट होऊ शकते. रक्तवाहिनी जशी बर्स्ट झाली, आतल्या आत ब्लिडिंग व्हायला लागतं शरीराच्या आतमध्ये. शरीराच्या आतमध्ये ब्लिडिंग चालू झालं की इमिजिएटली शरीरात आतमध्ये असलेले प्लेटलेट नावाचे सेल्स जे असतात त्यांचं काम असतं कुठेही ब्लिडिंग होऊ न देणे. धडाधड त्यांना कळतं ह्या स्पॉटला ब्लिडिंग होतंय, धडाधड धावत येतात, यानं पॅक करून टाकलं की ब्लिडिंग थांबलं, पण रक्ताची गुठळी आतमध्ये निर्माण झाली. सो एक फायदा झाला की ब्लिडिंगने मी आत्ता मरणार नाहीये, पण प्रॉब्लेम असा झाला की आतमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाली आहे. आता सुद्धा शरीर आपल्याला म्हणतं 24 ते 72 तासाचा तुम्हाला बोनस दिलेला आहे. 24 ते 72 तासांमध्ये तुमच्या शरीरात ठेवलेला डिफेन्स मेकॅनिझम वापरा. तो डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय तर शरीरानेच प्रोड्यूस केलेली अशी औषधं असतात जी आतमध्ये येऊन त्या रक्ताच्या गुठळीला पूर्ण कटाई छटाई करून साफसफाई करून टाकू शकतात आणि हार्ट अटॅक गायब करू शकतात. ती जर औषधं वेळेत आली आणि त्या रक्ताच्या गुठळीला तोडून फोडून सगळं साफसफाई करून टाकली तर हार्ट अटॅक नाही येणार. पण 24 ते 72 तासांनंतर सुद्धा जर ही सगळी औषधं तिथे नाही पोचली किंवा पोचून ती तरी तुटली नाही तर ती तिकडे जी चिकटलेली आहे ती कधी कधी निसटते आणि निसटून धावायला लागते त्या रक्तप्रवाहात, आणि रक्तप्रवाह आता त्या रक्ताच्या गुठळीला जिथे जिथे घेऊन जाईल तिथे तिथे प्रॉब्लेम होऊ शकतात. तो धावता 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 ती रक्ताची गुठळी समजा डोळ्यांच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली तर डोळ्याला मिळणारा रक्तपुरवठा बंद, ब्लाइंड. तीच रक्ताची गुठळी डोळा नाही, धावता 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 मेंदूच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली तर मेंदूला रक्तपुरवठा बंद, स्ट्रोक. तीच रक्ताची गुठळी डोळा नाही, मेंदू नाही, पण हृदयाच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली तर हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा बंद आणि दॅट वुड लीड टू हार्ट अटॅक. सो हार्ट अटॅकचा संबंध रक्ताच्या गुठळीशी आहे, त्या चरबीच्या गुठळीशी नाही. त्यामुळे जर का लाईफस्टाईल चांगली असेल तर गुठळी बनण्याचे चान्सेस कमी ड्रॉप होतात. आता ह्याच्यावर ना मला बरीच लोक विचारतात की रक्ताची गुठळी एवढी वाईट आहे तर असं काहीतरी सांगा. ती होऊच नाही ती. बरेच वेळेस लोक विचारतात. सो माझा पण बराचसा अभ्यास याच्यावर होता, कारण का मी MBBS केलं आहे, मी ॲलोपॅथी शिकलेलं, एवढं आयुर्वेद मी पूर्ण प्रीच करतो आणि पूर्ण होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकवतो. ह्या सगळ्याचं गोष्टचं समजून घेतल्यानंतर मी पण हा प्रश्नाचं शोधायला सुरुवात केली की रक्ताची गुठळी बनायलाच नाही पाहिजे, असं काहीतरी शोधायला हवं. तर बराचसा अभ्यास केल्यानंतर मला असं कळलं की कित्येक रिसर्चेस झालेले आहेत आणि त्या रिसर्चर्सनी हे शोधून काढलेलं आहे की कोणाच्या शरीरात रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते. ओके. सो रिसर्चर्सने पूर्ण शोधून काढलेलं आहे, कारण का ज्यांच्या शरीरात निर्माण होऊ शकते त्यांनीच काहीतरी करायला पाहिजे. सगळ्यांनी कशाला करायचं? वी आर इंडियन मेंटॅलिटी, शॉर्टकट. सो रिसर्चर्सने हे शोधून काढलेलं आहे की कोणाच्या शरीरात रक्ताची गुठळी होऊ शकते. तर रिसर्चर्सचं म्हणणं आहे फक्त त्याच लोकांच्या शरीरात रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते ज्यांच्या शरीरात रक्त आहे. सो क्लिअर समजून घेऊया की सगळ्यांच्या शरीरात रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते. कारण का रक्ताची गुठळी निर्माण होणं चुकीचं नव्हतं, कारण का ती निर्माण का झाली? ब्लिडिंग थांबवायला. बरोबर. ती तर गरजेची होती. ती नसती जर बनली तर मी ब्लिडिंगने आधी मेलो असतो. बरोबर. हार्ट अटॅकने नंतर. सो आत्ता जी रक्ताची गुठळी निर्माण झालेली तो माझा डिफेन्स मेकॅनिझम होता.
प्रॉब्लेम कुठे आला की 24 ते 72 तासांमध्ये जे काही सगळे एजंट येणार होते आणि या रक्ताच्या गुठळीला पूर्ण साफसफाई करणार होते ते वेळेत नाही पोचले किंवा ते तेवढ्या स्ट्रॉंग स्वरूपात आले नाहीत तर प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर. सो उत्तर आपल्याला रक्ताची गुठळी निर्माण न होणं ह्याच्यावर नाही काढायचंय, तर उत्तर आपल्याला ही रक्ताची गुठळी बनलेली 24 ते 72 तासात पूर्ण साफसफाई करून गायब होईल ह्याची आपल्याला सोय करायची आहे. तर या शरीरात पूर्णच्या पूर्ण हे सगळे एजंट्स आपल्या शरीरात निर्माण होणं की जे आपल्या रक्ताच्या गुठळ्या तोडून फोडून टाकतील, या एजंटला निर्माण करायला एकच गोष्ट कामाची ठरते, ती म्हणजे रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास व्यायाम. तेवढी एक गोष्ट केलेली असेल तर ते सगळी जी आपल्या शरीरात स्टॉक पाहिजे असतो या सगळ्या औषधांचा तो मस्त साठा निर्माण झालेला असतो. ऐन वेळेला ती वापरता येते आणि ते वापरता आलं तर हार्ट अटॅकला घाबरायची गरज लागत नाही. कारण या बऱ्याचशा गोष्टी इंटरनली होतात आणि आपल्याला समजतही नाहीत. त्यामुळे जसं आपण ती मगाशी SIP लावली होती ती चालू ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. परफेक्ट. तर मगाचचा जो म्हणालो की एक मुद्दा पार्क केला होता मी, तो काय मुद्दा होता की जेव्हा एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला हार्ट डिसीज येतो किंवा त्यांना काय काय हृदयविकाराचा झटका येऊन जातो किंवा जे काही असेल, तर ती व्यक्ती एक असते पण ती अख्खी फॅमिली आहे ना, ते घर अख्खं असतं ना, त्यालाच तो डिसीज झाला असं होतं आणि सगळं घरातलं वातावरण बिघडतं, एक भीती निर्माण होते. जी भीती असावी पण ती काळजीरूपी भीती असावी, उगाचं स्ट्रेस टेन्शन नसावं. तर ते डायनामिक आहे. आणि हे सांगण्यामागचा एक फाउंडेशनल मुद्दा असा आहे की युजली घरात काय खाल्लं जातं किंवा काय प्रकारची लाईफस्टाईल त्या घरातल्या व्यक्तींची आहे, पूर्ण ते ॲक्च्युली घराची लाईफस्टाईल असते. जेव्हा आम्ही शिक्षणाला आपण बाहेर जातो तेव्हा आपण आपली एक लाईफस्टाईल करतो, पण अगेन जेव्हा तुम्ही कुटुंब होता किंवा फॅमिली असता, ती फॅमिलीची एकाच प्रकारची लाईफस्टाईल व्हायला लागते. बरोबर. तर त्याच्याबद्दल आपण एक बोलूया. बरेचदा घरातली तरुण व्यक्ती ज्या असतात ते आईवडिलांना पुश करतात की नाही आपण हे असं करूया तसं करूया, असं डायनामिक बरेचदा आपल्याला बघायला मिळतं. कारण त्याच्यात आईवडिलांची चूक नाही, ते वर्षानुवर्ष तसे आले, त्यांची लाईफस्टाईल तशी आहे. तर त्याबद्दल एक बोलूया की घर ॲज अ युनिट त्यांनी सक्षम कसं राहावं आणि जर झालं असेल तर त्याला कसं तोंड द्यावं. ओके, सो यू आर ॲब्सोल्युटली राईट की हार्ट डिसीज म्हणजे मला MBBS वगैरेमध्ये असताना आम्हाला शिकवलं जायचं की हार्ट डिसीज हा जेनेटिक डिसऑर्डर असू शकतो, हेरिडिटरी असू शकतो, जीन्समध्ये काहीतरी चुकलं म्हणून असू शकतो. तर आय ॲग्री की असं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की हा जेनेटिकपेक्षा सुद्धा हा कल्चरल प्रॉब्लेम आहे. ओके. माझ्या आईवडिलांनी जर व्यायामाचा कल्चर माझ्यामध्ये लावला नाही, काय खायचं काय नाही खायचं हे छान कल्चर जर मला दिलेलं नसेल आणि विचारांचं सुद्धा कल्चर माझ्यामध्ये छान टाकलेलं नसेल, तर हे कल्चर जर चुकीचं झालेलं असेल तर मी चुकीच्या दिशेला जाणार आणि त्या दिशेला पुढे बसलेलं आहे हार्ट डिसीजचं स्टेशन. सो कल्चर आपण स्वतःच्या घरात काय लावून घेतो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आई वडिलांचं काम आहे मुलांना शिकवणं आणि मुलांचं काम आहे आई वडिलांकडनं शिकणं. सो हे शिकण्यात आणि शिकवण्यात जर काहीतरी घोळ झालेला असेल तर ते प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला लागतात. प्लस द क्वेश्चन अदर दॅट यू हॅड की आता समजा घडून गेलेलं आहे आणि घडून गेलेलं असताना आता आपल्याला त्या रिकव्हरी फेजमध्ये आपल्याला लागायचं आहे. तर हार्ट अटॅक येऊन गेलेलं असताना बऱ्याच वेळेस इजेक्शन फ्रॅक्शन ड्रॉप झालेला असतो, हृदयाचं पंपिंग जो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे तो ड्रॉप झालेलं असतं. मग आपण खूप घाबरून गेलेलो असतो. मग आपल्याला काय खायला द्यावं काय खायला नाही द्यावं, मग किती व्यायाम करावा किती चालावं, मग आपल्याला जी भीती टाकलेली आहे बाकीच्या जगाने, मग आता काय होईल, माझं आयुष्य किती आहे, हे बरेच वेगवेगळे थॉट्स असतात. माझं नेहमी असं म्हणणं असतं की भीती कधी येत असते तर मी एका लेवलचं फक्त ज्ञान जर घेतलेलं असेल, म्हणजे फक्त अवेअरनेस एखाद्या गोष्टीच्या बाबतीत मी समजून घेतलं तर मला भीती येणं साहजिक आहे. पण त्या अवेअरनेसला पुढे जाऊन मी छान नॉलेज घेतलेलं असेल, इंटेलिजन्स घेतलेलं असेल, तर भीती कन्वर्ट होते मोटिवेशनमध्ये की मला काहीतरी सोल्युशन मिळालेलं आहे, आता ते सोल्युशनला मी ड्राईव्ह करणार आहे. तर त्या हिशोबाने जर पुढे चाललेलं असेल तर भीती गायब करू शकतो. माझं आता मागच्या 25 वर्ष जे काही मी कार्डिओलॉजीमध्ये काम करतोय, मला एवढंच कळलेलं आहे की हृदयरोग जर झालेला असेल तर पहिली मेंदूतून भीती काढून टाका. कारण का मी जे आता बघितलेलं आहे त्याच्यात मला असं दिसलेलं आहे की हृदयरोग खूप छोटासा आहे, त्याच्यावरती भीतीचा पगडा जो आहे तो खूप भयंकर मोठा आहे. जर त्या हृदयरोगाच्या भीतीला गायब करण्यात आलं तर हृदयरोग आतमध्ये ट्रीट करणं खूप सोपं आहे. भीती जेव्हा होते
तेव्हा हार्ट रेट वाढायला लागतो, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, रक्तवाहिन्यांमध्ये डॅमेजेस अजून वाढायला लागतात. हे 3 मारामाऱ्या करायच्या ऐवजी एक भीतीला तुम्ही फक्त छान इंटेलिजन्स घेऊन, छान ज्ञान घेऊन, जर मी कसा स्वतःला छान बनवणार आहे या सोल्युशन्सकडे जर कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर भीतीला काही बघायची गरज नाही. जे घडून गेलं ते घडून गेलंय. आता काय करू शकणार आहे? काही नाही करू शकणार आहे. आता माझ्याकडे फ्युचर आहे. त्या फ्युचरकडे छान बघूया. मी आता माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस करू हे मला बघायला हवं. कारण का बऱ्याच वेळेस होतं काय की आपण बरेच वेळेस सर्जरीज वगैरे वगैरे आपण करून जातो. छान, ते करून घेतल्या कारणाने आपण एका लेवलपर्यंत पोचलेलो आहोत. पण ह्याच्या पुढे मी माझ्या स्वतःचं शरीर कसं ठेवायचं आहे, आता तर चॉईस माझ्याकडे आहे. ही चॉईस आपण घ्यायला हवी आणि परत मला कुठलाही रोग न होऊन देण्यासाठी मला माझी लाईफस्टाईल चेंज करणं हे खूप गरजेचं आहे. कारण का मॉडर्न मेडिसिन असो किंवा आयुर्वेद असो, सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की हार्ट डिसीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि लाईफस्टाईल ही माझी इंडिव्हिज्युअल चॉईस असते. मी सिगरेट स्मोक करायचं की नाही, मी दारू प्यायची की नाही, मी ट्रान्स फॅटी ॲसिड्स खायचे की नाही, मी व्यायाम करायचे की नाही, ही माझी चॉईस आहे. मी जर चॉईस केलेलं असेल की नाही मला काहीच करायचं नाही आणि मला प्रॉब्लेममध्येच राहायचं आहे, नो प्रॉब्लेम, तसा चॉईस, मग रडू नका रोग आल्यानंतर. पण जर मी चॉईस केलेली आहे की नाही माझ्या हृदयाला मी स्ट्रॉंग ठेवणार आहे आणि माझ्या शरीराला मस्त सुडौल ठेवणार आहे, स्ट्रेचिंग करून वगैरे मस्त शरीराला पॉवरफुल ठेवणार आहे, तर हृदयरोग तुम्हाला हात लावणार नाही. हृदयरोग म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराची इनडिसिप्लिन. जर मी डिसिप्लिन ठेवलेली असेल तर हृदयरोग शरीरात येणार नाही. राईट. त्यामुळे अशा प्रकारे हाताळलं पाहिजे आणि सर्वांगीण पूर्ण त्याचा विचार केला पाहिजे. कारण आय थिंक ॲप्लिकेशन तसं आहे. मगाशी जेव्हा तुम्ही म्हणत होतात ना की कसा तो हृदयरोग होतो किंवा ती गुठळी वगैरेचं निर्माण होतं, म्हणजे तेव्हा मला असं डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं. एक लीडर माणूस उभा आहे समोर आणि त्याच्यासमोर त्याची एक टीम आहे आणि टीम आता कळलं आहे क्रायसिस झाला आहे आणि टीम धावपळ करते, सगळं इकडे तिकडे पळणं चाललं आहे, फाईल सुटत आहेत, हे सगळं तिकडे चालू आहे आणि लीडर तुम्ही स्वतः आहात आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि तुम्हाला कळते तुमच्यासाठी हे सगळं चालू आहे, हे सगळे ऑर्गन्स तुमच्यासाठी करतायत पण तुम्हीच त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. असं दृश्य बरेचदा बघायला मिळतं. पण ते आज त्याच्याकडे बघण्याचं डोळस जे आहे किंवा माइंडफुली बघणं आहे ना, ते आय थिंक तुम्ही खूप सोप्या प्रकारे सांगता आणि ते तुमची USP आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं ते आपण आधी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा जे काही आहे ना, मला ते खूप जाणवलं की ती क्लॅरिटी ऑफ थॉट मांडणं आहे ना, ते खूप वेळा होत नाही. म्हणजे नॉलेज आता सगळ्या डॉक्टरांकडे असतच असेल, पण ते मांडणं आणि त्याच्यातनं बरीचशी भीती दूर करणं नॉलेज नाही. कारण का काय झालं माहिती का, मागच्या 25 वर्षात ना मी जितके पण प्रयत्न केलेले आहेत, कारण का ही जी काही सुरुवात केलेली होती ना ती माधव बाग म्हणजे वडिलांच्या नावाने मी ही सुरुवात केलेली होती. कारण का बाबांना जो त्रास झालेला होता तो त्रास मला कुणालाही होऊन द्यायचा नाही, हे जेव्हा मी शपथ घेतली होती तेव्हा माधवबागची सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यातून मला एकच गोष्ट समजून आली की जर मला हृदयरोगाचा नायनाट करायचा आहे, मला जर हार्ट डिसीज फ्री नेशन बनवायचं आहे, तर द ॲन्सर इज ओनली एज्युकेशन. जितकं आपण जास्त एज्युकेट करू लोकांना की व्यायाम करा, जेवणातून तुम्ही चुका करू नका, विचार छान ठेवा, छान तुम्ही स्वतःच्या शरीराला स्ट्रेचिंग करून मस्त त्याच्यातला रक्तपुरवठा वाढवा, हे जितकं आपण एज्युकेट करू समोरच्या माणसांना तेवढाच हृदयरोग गायब होणार आहे. त्याच्याशिवाय हृदयरोग गायब होऊ शकत नाही. आणि जर मला एज्युकेट करायचं आहे तर मला कुठलं तरी गोष्टी करायला एज्युकेट करायचं, म्हणजे मोटिवेट करायला एज्युकेट करायचं आहे. मोटिवेट करण्यात भीती कुठेही रोल प्ले करत नाही. सो माधवबागचं टार्गेट एवढंच असतं की कुठल्याही माणसाला छान मोटिवेट करून तो कसा त्याच्या लाईफस्टाईलला छान करायला लागेल हे आपलं टार्गेट असतं. म्हणून भीती जितकी कमी करू तितकं हृदयरोग गायब होणार आहे. राईट. आणि माधवबागबद्दल आता आपण थोडं त्याच्याबद्दल बोलूया की त्याच्याशी इंटरॅक्शन कसं असतं. जसं मला माहिती आहे की जवळजवळ 80-85% लोक ही युजली काहीतरी झाल्यानंतर येतात, तर त्यांची जनरल टच पॉईंट काय आहेत, आपण कशा प्रकारे त्यांना हाताळतोय, आणि मग ते 10 ते 15% जे लोक आहेत जे प्रिव्हेन्शन म्हणून येत आहेत त्यांच्याबद्दलही बोलूया. ओके. माधवबागमध्ये जे काही घडतं ना ते ॲडव्हान्स्ड प्रकारे आयुर्वेदाचं आपण इम्प्लिमेंटेशन करत असतो. की बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं आयुर्वेद खूप जुनं आहे, तो काय करू शकणार, हृदयरोग किती प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्याला आपण आयुर्वेदाने काय करणार, मग एवढा वेळ तरी असतो का, असे बरेच वेगवेगळे विचार असतात. पण मला नेहमी हेच सांगायचं आहे की हृदयरोग हा काय आज दिसलेला हार्ट अटॅक जो आहे तो हृदयरोग नव्हता. तो तर एक स्टेशन आहे, त्या बिचाऱ्यांनी तुम्हाला इंडिकेटर लावलेला आहे की इथे माझी वाट लागली आहे करून. त्याच्या अगोदर कित्येक वर्ष आतमध्ये बिचारा हृदय ती मारामारी करत होता.
त्या सगळ्या स्टेजेसमध्ये ज्या हृदयाला मला हील करायला हवं तिथे आयुर्वेदाचं लाईफस्टाईलच हील करू शकतं. ती 6 तासाची मारामारी जी हार्ट अटॅकची, त्याच्यात मला इमर्जन्सीची हेल्प लागेल, मान्य, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर जे काही करायचंय ते मला हील करायला पाहिजे माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून. सो आपल्याला माधवबागमध्ये जेव्हा आपण बघतो, जेव्हा कधी पेशंट येतो तेव्हा आपल्याकडे मेजरली 3-4च वेगवेगळे स्टाईल्स असतात त्या पेशंटला बरे करण्याचे. एक म्हणजे काय की आपण आपल्या डायटवरती खूप जास्त भर देत असतो, कारण का पेशंटचं कल्चर डायटचं वेगवेगळ्या प्रकाराचं असतं वेगवेगळ्या ठिकाणी. कारण का माधवबागचे क्लिनिक्स आपण जर बघितले तर पूर्ण भारतात आहेत, 350पेक्षा जास्त क्लिनिक्स आहेत. सो वेगवेगळ्या जॉग्रफीमधली वेगवेगळी लोक येतात. नॉर्थमधली लोक आपल्यापेक्षा 4 पट जास्त जेवत असतात, मग त्यांना एज्युकेट करायचं आहे खूप डिफिकल्ट काम. कधी कधी गुजरातमध्ये आपण जातो, गुजरातमध्ये तर सगळ्यांना खाण्याची भयंकर आवड असते, त्यांना एज्युकेट करायचं खूप डिफिकल्ट काम. सो युजली त्यांना त्यांचं कल्चर जे होतं ते एज्युकेट करायचं आहे त्यांना. हे पहिला मोठा टास्क असतो आपल्या डॉक्टरांचा, की तुम्ही काय जेवताय, किती जेवताय, कसं जेवताय, मग त्याच्यात काय चेंजेस आम्ही करू शकतो ह्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातून आपण वेगवेगळे डायट किट्स बनवलेले असतात जे आपण पेशंटना देतो त्यांचा हृदयाचा रोग रिव्हर्स करण्यासाठी. राईट. त्याचबरोबर डायटबरोबर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे आयुर्वेदात 5000 वर्षांअगोदर सांगितलेलं पंचकर्म. त्या पंचकर्म म्हणजे मी जेव्हा माझं ॲलोपॅथी शिकलेलो होतो, ॲलोपॅथी शिकल्यानंतर मी आधी आयुर्वेदाला बिलकुल भाव नाही द्यायचो. पण नंतर मी जेव्हा आयुर्वेद वाचायला घेतलं तेव्हा मला कळायला लागलं की आयुर्वेदात जे सांगितलेले 5000 वर्षांअगोदर तेच मी ॲलोपॅथीच्या MBBS आणि फेलोशिपमध्ये मी वाचत होतो. सो मी त्या आयुर्वेदाच्या एवढ्या प्रेमात पडलो की 5000 वर्षांअगोदर त्यांना माहिती आहे एवढं सगळं शास्त्र, आणि ते आजसुद्धा तसंच्या तसं शाश्वत आहे. सो दॅट इज ॲक्च्युअल सायन्स. मी जेव्हा ते वाचून मला समजायला लागलं तेव्हा म्हटलं मला आत्ता खरं सोन्याची खाण मिळालेली आहे, ह्याच्यातून मी लोकांचा फायदा कसा करून देऊ शकतो. आणि तिकडून सर्वात इम्पॉर्टंट शस्त्र आयुर्वेदाचं काय आहे तर पंचकर्म. या पंचकर्माची जेव्हा जोड आपण लावतो तेव्हा त्या हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आकुंचित झालेल्या असतात त्यांना आपण वॅसोडायलेट करू शकतो. जे ब्लॉकेजेस निर्माण झाले त्या ब्लॉकेजेसना रिव्हर्स करू शकत असतो. त्या रक्तवाहिन्यांच्या आतमधली इजा, एंडोथिलियमची इजा जी असते ती आपण रिपेअर करू शकतो. कोलेस्ट्रॉल लेवल्स कंट्रोलमध्ये आणू शकतो. मेंदूचे जो ॲमिगडाला होता त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. आपण बऱ्याच वेळेस फुफ्फुसांची ताकदसुद्धा वाढवू शकतो. VO2 max तर शुअरली वाढवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर पंचकर्माने होऊ शकत आहेत आणि ते खूप इन ॲडव्हान्स आपण करून ठेवू शकतो तर नंतर सर्जरीजची मला गरजच लागणार नाही, ह्याची सोय आपण करू शकत असतो. सो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट इज पंचकर्म. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे आपली आयुर्वेदिक औषधं. मी आता बऱ्याच वेळेस जेव्हा मॉडर्न मेडिसिनचा मी स्टुडंट होतो तेव्हा मी बऱ्याचशा मित्रांबरोबर माझं डिस्कशन चालायचं, तेव्हा मला माहिती नव्हतं. पण मी जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला एक गोष्टी उलगडायला लागल्या की ॲलोपॅथीमधल्या बरेचसे औषधं ही आयुर्वेदाच्या द्रव्यांवरती अवलंबून आहेत. ओके. की जसं फॉर एक्झाम्पल इकोस्प्रिन, रक्त पातळ करणारी जी गोळी असते ती ॲक्च्युअली सगळीच्या सगळी लोक जन्मभर घेण्यासाठी तयार असतात. खरं त्याची गरज नसते तेवढी. पण आत्ता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ की ती जी इकोस्प्रिन नावाची जी गोळी आहे ती इकोस्प्रिनची गोळी आली कुठून तर आयुर्वेदातले काही द्रव्य आहेत ज्याला जलवेतस म्हटलं जातं. ते जलवेतस नावाच्या द्रव्यातून निर्माण झालेलं हे सॅलिसिलिक ॲसिड आहे, त्याला आपण इकोस्प्रिनचं नाव दिलेलं असतं गोळी म्हणून. सो जर तुम्ही आयुर्वेदाची ताकद समजून घेतलीत तर सर्वात बेस्ट ब्लड प्रेशरवरती काम करणारं सर्पगंधा औषध तेच रिसरपाईन म्हणून ॲलोपॅथी वापरतं. बरंचसं स्ट्रॉंग हृदयाला करणारं डिगॉक्सिन नावाचं ॲलोपॅथीचं औषध ते आयुर्वेदातून फॉक्सग्लोव्हचं प्लांट असतं हृतपत्री म्हणून त्याच्यातून वापरलं जातं. सो जर आपण नीट समजून घेतलं तर आयुर्वेदामध्ये पूर्णच्या पूर्ण खजिना आहे. त्या खजिन्याला नीट समजून घेतलं आणि लोकांपर्यंत ते छान प्रकारे पोहोचवण्यात आलं तर लोकांना कुठलेही केमिकल्स न खाता स्वतःचं शरीर छान ठेवता येईल. कुठलीही सर्जरीची गरज न पडता माझ्या लाईफस्टाईलला छान मी मॉनिटर केलेलं असेल तर काम खूप सोपं होऊ शकतं. मजा करायची ती कधी ना कधीतरी करायचीच आहे, ह्याला काही वाद नाही. आपण जीवनात आलेलो आहे, कधीतरी पार्टीला जायचं आहे, कधीतरी आपल्याला दांड्या मारायचे, हे सगळं करायचं आहे, ह्याला काही वाद नाही. पण लाईफस्टाईल ही माझी चॉईस आहे, मी काय करायला हवं. एखाद दिवस मी चुका केल्याने काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर मी रोजच्या रोज छान मी करत असेल तर माझं हृदय छान राहू शकतं. सो सर्वात इम्पॉर्टंट तिसरी गोष्ट म्हणजे औषधं आणि चौथी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल हेल्थ. जर मी माझ्या मेंदूला छान ठेवलेलं असेल तर मला हृदयरोग
होऊ शकत नाही. आणि ती सायकोलॉजिकल हेल्थ फक्त मोटिवेशनमधनं येऊ शकते, पॉझिटिव्ह थॉट्समधनं येऊ शकते. कारण का ईच माणसाचा वेगवेगळा त्याचा स्वतःच्या जीवनाचा प्लॅन असतो. तो प्लॅन त्यांनी करण्यासाठी त्याला मोटिवेशनची गरज लागते. ती आम्ही माधवबागमध्ये पेशंटना देत असतो. कारण का एकदा त्यांचं वजन कमी व्हायला लागलं, कोलेस्ट्रॉल नॉर्मल व्हायला लागलं, त्यांची धाप गायब झाली, चालता धावता यायला लागलं, मस्त ते मॅरेथॉन वगैरे पळायला लागले, तर त्यांना स्वतःमध्ये एक जागरूकता येते, स्वतःचं एकदम छान शरीर सुडौल झाल्या कारणाने एक पॉझिटिव्ह थॉट येतो. हे सगळं झाल्या कारणाने माणूस स्वतःहून हृदयरोगाच्या बाहेर पडतो आणि परत कधी त्याच्या तोंडात जात नाही. सो माधवबागचा थॉट प्रोसेस हाच आहे की हृदयरोग हे फक्त इनडिसिप्लिन आहे आणि इनडिसिप्लिन गायब करण्यासाठी आम्ही तुमची हँडहोल्ड करायला जन्मभर तयार आहोत. कमाल. आणि गेल्या 25 वर्षात साधारणपणे किती लोकांना आपण ट्रीट केलं असेल? 10-1 लाख तरी शुअर झालेले असतील. त्याचं काही काउंट असा ठेवला जात नाही, पण आपल्याकडे जो डेटाबेस आहे तो साधारण 8-10 लाखाचा डेटाबेस आहे. कमाल. आणि ह्याच्यातनं जसं तुम्ही म्हणालात की आपण त्यांना हँड होल्डिंग करतो, समजा अटॅक येऊन गेलाय तर त्याच्यानंतर ज्या अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपास असते काय काय लोकांची, तेही रिव्हर्सल झालेलं आहे भरपूर. म्हणजे आता ना जर तुम्ही यूट्यूबवरती गेलात तर माझे कित्येक व्हिडिओज आहेत ज्याच्यात बिफोरची अँजिओग्राफी आणि नंतरची अँजिओग्राफी समोरासमोर दाखवून दिला. हा सूर्य, हा जयद्रथ. आधी इतके ब्लॉकेजेस होते, आता इतके ब्लॉकेजेस कमी झालेले आहेत. आपण समोरासमोर दाखवून देतो. कारण का होतं काय, फक्त अँजिओग्राफी नाही तर 2D इकोमध्ये आपण दाखवून देतो, स्ट्रेस टेस्टमध्ये दाखवून देतो, स्ट्रेस थॅलियममध्ये दाखवून देतो, तुम्ही GLS इकोमध्ये दाखवून देतो. तुम्ही जे जे इन्व्हेस्टिगेशनची नावं घ्याल मॉडर्न मेडिसिनच्या, त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन वरती आपण दाखवून देऊ शकतो की आयुर्वेदाची जी काही ही थेरपी आहे त्या थेरपीने हृदयरोग कंट्रोलमध्ये आणणं इज नॉट सो डिफिकल्ट. कमाल. आणि ते तुम्ही क्रॅक केलंय, कारण की हे एवढे वर्ष होतं पण त्याच्याकडे डोळसरित्या पाहिलं, त्याच्यानंतर त्याला मॉडर्न मेडिसिनचाही त्याचा एक वापर करून आपलं आयुर्वेदाचं फाउंडेशन सगळं मिक्सचर करून बरोबर सुंदररित्या आपण मांडतोय. कमाल. आय थिंक आजच्या भागात आपण सुंदररित्या डे टू डे बेसिसवर काय करता येईल आणि जर का चुकून काय झालं जे आधी आपण नाही करू शकलो आणि त्यामुळे आपण आता अशा पडावावर येऊन पोचलो आणि काहीतरी झालं तर पुढे कसं जाता येईल ह्याच्याबद्दल बोललो. आणि महत्त्वाचं काय की हे सगळं अगदी आपण सर्दी खोकल्याप्रमाणेच त्याच्याबद्दल बोललो आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलची भीती आपण काढली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनाही त्याच्यातनं मदत होईल आणि इन जनरल त्यांनाही काही गोष्टी समजतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज आलात आणि आम्हाला एवढं सुंदर नॉलेज दिलं आणि तुम्हीच मस्त मांडलं ते मगाशी की अवेअरनेस फर्स्ट स्टेप आहे आणि दुसरं आहे त्या अवेअरनेसच्या धर्तीवर नॉलेज घ्या म्हणजे आयुष्य सोपं होईल, कारण आपण सोल्युशनच्या मार्गाकडे जाऊ आणि प्रॉब्लेमकडे बघणार नाही. बरोबर. जबरदस्त असे आपण कोट्स आज दिलेले आहेत, तर त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे? एकदम छान, एकदम छान. कारण का ना म्हणजे माधवबागचं खरं मिशन हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार पोचवणे. कारण का माधवबाग एक विचार आहे. ते क्लिनिक्स असतील, हॉस्पिटल्स असतील, तो नंतरचा प्रश्न आहे, पण तो विचार लोकांनी स्वतःच्या डोक्यात ठेवला की मला माझं डिसिप्लिन ठेवायचं आहे तर काम सोपं होतं. आणि तुम्ही आज माझे ते विचार पोचवायला मला मदत केलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. नाही, आम्हालाही फार शिकायला मिळालं आणि बरेचसे प्रश्न हे माझे पर्सनल प्रश्न होते आणि मला माहिती आहे आपल्यासारखे सगळे लोक असतात त्यांनाही असे प्रश्न पडत असतात. तुम्हालाही माधवबागबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा कनेक्ट करायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देऊन ठेवलेले आहेत, म्हणजे कोणीही रीच आउट करू शकतं आणि तुम्ही जाऊन भेटू शकता आणि जे काय पुढचं आहे ते आहेच. एवढं बोलून आपण आजचा हा इथला भाग इथे पूर्ण करूया आणि सगळ्यांना पुढच्या भागात लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू.